नमस्कार. लोकसत्ता चतुरंग चर्चेसाठी ऑनलाईन जमलेल्या या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. चतुरंग चर्चेचा हा दुसरा कार्यक्रम. यापूर्वी आपण बॉईज लॉकर रूम एक धडा हा एक कार्यक्रम केला होता आणि त्याला एक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आणि आजचा हा शाळा हा तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण प्रत्येक जण इथे आलेले उपस्थित प्रत्येक जण या शाळेच्या अनुभवातून गेलेला असतो. जून महिना सुरू झाला की मला वाटतं प्रत्येकालाच शाळेची ओढ लागलेली असते. मग नवीन खरेदी असते, शाळेची वह्या पुस्तकांची खरेदी असो, गणवेशाची खरेदी असो, रेनकोट असतो, सगळ्यांची खरेदी. दुसरं म्हणजे 2 महिन्यानंतर आपले सगळे मित्रमैत्रिणी भेटणार असतात, त्यामुळे त्यांना भेटायची एक ओढ. आणि वर्ग शिक्षक कोण असणार आहे, नवीन विद्यार्थी येणार, मित्र येणार आहेत का, या सगळ्यांचं कुतूहल. अशा सगळ्या वेगळ्या भावना घेऊन प्रत्येक जण शाळेत जात असतो, असं प्रत्येकाने अनुभवलं असेल. दुर्दैवाने यंदा अजून शाळा सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे यंदा शाळेत जाणाऱ्या मुलांचा अनुभव नाही. परंतु त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले की शाळा सुरू होणार का, कधी सुरू होणार. दरम्यान शासनाने एक धोरण घोषित केलं की ऑनलाईन शाळा सुरू होत आहे. पण म्हणजे नेमकं काय, ऑनलाईन शाळा सुरू होणार म्हणजे नेमकं काय होणार, कशा पद्धतीने त्याचं ते पुढे जाणार आहे, किंवा शाळांची त्याच्यासाठी तयारी आहे का, तांत्रिक साक्षरता आहे का, मुलांना पालकांना आणखीन काही प्रश्न की कशा पद्धतीने मुलं का. आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत आणि त्यासाठी आपण 3 मान्यवरांना आमंत्रित केलंय. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करते. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, तुमचं स्वागत. अक्षर आनंदच्या शाळेच्या शैक्षणिक समन्वयक लारा पटवर्धन, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या सदर लेखिका आणि अभ्यासक डॉक्टर श्रुती पानसे, तुमचंही मनपूर्वक स्वागत. मला माहिती आहे सगळ्यांच्या मनात खूप काही प्रश्न खतखत आहेत, खूप काही प्रश्न येणार आहेत. तुम्ही नक्कीच तुमचे प्रश्न आमच्या चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही वेळेनुसार त्यांना उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि याच्या पुढची सूत्र मी माझी सहकारी रसिका मुळे हिच्याकडे सोपवते. रसिका ही शैक्षणिक विषयातच सध्या तिची बातमीदारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जेव्हापासून हे धोरण घोषित झालंय तेव्हापासून ती पूर्णतः त्याला फॉलोअप करते. त्यामुळे ओव्हर टू रसिका. धन्यवाद. धन्यवाद आरती मॅडम. आपण मला वाटतं वर्षाताईंपासूनच सुरू करावं. एक आत्ता सगळ्यांच्याच मनात गोंधळ आहे आणि शाळा कधी सुरू होणार, ऑनलाईन असेल तर मग आमच्याकडे कनेक्टिव्हिटी नाहीये, टीव्हीवर असेल तर कसं होणार. तर या सगळ्या गोंधळाच्या बाबत एकूण शिक्षण विभागाचं आत्ता धोरण काय आहे? सर्वप्रथम मी लोकसत्ताचे मनापासून आभार मानू इच्छिते. आणि मला खूप दिवसापासून चतुरंगमध्ये यायला खूप इच्छा होती खरं सांगायचं तर, कारण मी मागे सुद्धा तुम्हाला खूप फॉलो करत होते आणि खूप विविध क्षेत्रामधल्या विविध महिला किंवा पुरुष असले आणि खूप चांगलं तुम्ही पूर्वी हॉलमध्ये, पण आज जशी तुम्ही सांगितलं की परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून आज आपण VCच्या माध्यमातून किंवा लिंकच्या माध्यमातून आज आपण सगळेजण भेटत आहोत. खरं तर यावेळची परिस्थिती बाबतीत बोलायचं झालं तर मला खूप त्यांचं मगाशी वर्णन आवडलं की त्यांनी सांगितलं की बरोबर आहे, मुलांना असं असायचं की आता शाळेची जायचंय तर शाळेमध्ये नवीन पुस्तकं असतील, वह्या असतील, दप्तर असेल, गणवेश असेल किंवा मग इतर जे साहित्य लागतं ते खरेदण्यासंदर्भात गर्दी असायची किंवा ती जी असायची की माझ्या मित्रांना मी भेटणार. यावेळची परिस्थिती सगळी बाबतीमध्ये वेगळी आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की करोना मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि जसं आपण बघतोय की मार्च पासून एप्रिल पासून आता लागोपाठ आपण बघतोय की मुंबई असेल किंवा इतर राज्यामधले भाग असतील ज्या तऱ्हेने करोनाची रुग्ण वाढतात आणि जी संख्या वाढते तशा वेळेला त्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं ही आवश्यक झालेलं आहे. जसं हे मोठं आव्हान आहे तशी ही एक संधी सुद्धा आहे. मला असं वाटतं की ज्याचा वापर आपण कसा तऱ्हेने केला पाहिजे हा विचार करून मग आम्ही यावर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये काही निर्णय घेतले आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की सर्वांच्या मनामध्ये एक, कारण आमच्यासाठी सुद्धा हे एक आव्हान होतं कारण अशी परिस्थिती पूर्वी आम्ही बघितली नव्हती. सर्वसाधारणपणे 15 जूनला शाळा महाराष्ट्रात सुरू होतात आणि विदर्भामध्ये 26 जूनला शाळा सुरू होतात आणि तीच परिस्थिती सर्वसाधारणपणे आम्ही सुद्धा विचार करत होतो. पण अचानक करोना झाल्यामुळे पहिला निर्णय आम्हाला परीक्षेच्या संदर्भात घ्यावा लागला, कारण परीक्षा व्हायच्या की नाही. मग 1ली ते 8वीची परीक्षा रद्द करणं असेल, 9वी 11वीची परीक्षा रद्द करणं असेल आणि 12वीची आपली परीक्षा पूर्वीच झाली असल्यामुळे 10वीचा आपला एक पेपर बाकी होता, तो पेपर रद्द करण्यासंदर्भातला निर्णय असेल आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने आहार वाटप असेल ते शाळा सुरू करणं असेल, या सगळ्या संदर्भामध्ये आम्हाला निर्णय घ्यावे लागले. जसं तुम्ही उल्लेख करताय की शाळा कशा सुरू होणार आणि फिजिकली शाळा कधी सुरू होणार,
हा सर्वांच्या दृष्टीकोने महत्वाचा विषय होता. आणि म्हणून मग या विषयावरती चर्चा करत असताना आम्ही केंद्र प्रमुखांपासून, शिक्षण अधिकाऱ्यांपासून, शिक्षण तज्ञांपासून, शिक्षण आमदारांपासून, संस्था चालकांपासून, स्कूल मॅनेजमेंट कमिटीपासून, पालकांपासून सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि सर्वांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या, कारण हा निर्णय प्रत्येक पातळीवरती वेगळ्या तऱ्हेने घ्यावा लागेल. कारण महाराष्ट्रामधली परिस्थिती आज, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे आणि मला वाटतं लातूरची परिस्थिती वेगळी असेल, जिल्ह्यामधली परिस्थिती वेगळी आहे, तालुक्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि गावातली परिस्थिती वेगळी आहे. कंटेनमेंट झोन कधी बदलतात हे माहीत पडत नाही. सगळ्या शाळा आमच्या त्या काळामध्ये क्वारंटाईन मध्ये होत्या, तुम्हालाही माहिती आहे, मॅक्झिमम शाळा क्वारंटाईन एरिया म्हणून वापरल्या जात होत्या. त्याच्यामध्ये आता आमचे काही खूप सारे शिक्षक जे आहेत ते कोविड-19च्या कामासाठी व्यस्त होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये फिजिकल शाळा सुरू करण्यासाठी आम्हाला खरंच सांगायचं तर कठीण परिस्थिती आहे. परंतु आमची अशी इच्छा होती की मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता जरी असेल तरी त्या राईट टू एज्युकेशन मुळे मुलं शिक्षण क्षेत्रात आलेली आहेत, त्यामुळे शिक्षण त्यांचं सुरू राहिलं पाहिजे. भले शाळा सुरू नाही झाल्या तरी शिक्षण थांबलं नाही पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही याच्यावर विचार करून एक पाऊल करता करता आम्ही असा निर्णय घेतला की आता ऑनलाईन एज्युकेशन. आता ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जसं तुम्ही म्हणालात की खूप साऱ्या समस्या सुद्धा आहेत, त्याच्यावरती आता आम्हाला आव्हानात्मक म्हणून काम करावं लागेल. सुरुवातीला आम्ही बालभारतीच्या माध्यमातून पुस्तकं जी आहे ती पीडीएफ स्वरूपामध्ये ठेवली 1ली ते 12वीची. कारण या वर्षी 12वीचा आपला जो सिलेबस आहे हा चेंज झाला अभ्यासक्रम, त्यामुळे तो नव्याने ठेवण्याचं काम केलं. आणि मला आनंद आहे की जवळपास 1,51,00,000 आपल्या विद्यार्थ्यांनी ती जी आहे ती डाउनलोड करून घेतली. नंतर मग ती पुस्तकं फिजिकली आम्ही देण्यासाठी शाळांपर्यंत पोहोचवली आणि आता ती ग्रामीण भागामध्ये जवळपास 95% ते काम जवळपास पूर्ण झाले. त्याच्यावर शहरी भागामध्ये तुम्हालाही माहिती आहे की ते फिजिकल डिस्टन्स ठेवून ते वाटप करावं लागतं, ते थोडं डिफिकल्ट आहे. पण आम्ही 1ली ते 8वीची जवळपास 5,73,00,000 पुस्तकं पोहोचवण्याचं काम केलं. आणि याच्या व्यतिरिक्त 9वी, 10वी, 11वी, 12वीची पुस्तकं जी आहेत ती बाजारामध्ये उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. आम्ही टीव्हीच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी सुद्धा आम्ही विविध माध्यम अजून आम्ही अभ्यास करतो की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तरी आपल्याला पोहोचायचंय की ज्याच्या माध्यमातून तो मुलगा शिक्षणामध्ये राहील आणि त्याचं पुस्तक आज पॅरेंट्स त्याचे पालक त्याच्या घरी आहेत आणि अशा वेळेला त्याच्याकडे एक माध्यम जाईल त्याच्या माध्यमातून तो शिकू शकेल. आणि त्यासाठी आता आम्ही व्हेरियस माध्यमाचा वापर करतो. मी आताच सांगू का नंतर सांगू माध्यम? आता सांगायचं ते मी आताही सांगू शकते, नंतर सांगायचं तर नंतर सांगते. नाही, हरकत नाही, तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू केलात तरी चालेल. तर आम्ही आता ऑनलाईनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळी आम्ही अभ्यास केला की बाबा किती मुलांकडे म्हणण्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांकडे मोबाईल फोन आहे, म्हणजे अँड्रॉइडचा फोन आहे. तर जवळपास तुम्ही डेटा बघाल तर साधा फोन पुष्कळशा लोकांकडे, पण अँड्रॉइडचा फोन हा आम्हाला व्हेरियस ठिकाणी डिफरंट वेनी आढळला. म्हणजे मुंबईमध्ये काही लोकांकडे जे आहे ते म्हणजे जर महानगरपालिकेच्या शाळेत घ्याल तर ते 59% आहे, पण प्रायव्हेट शाळांमध्ये तेच घ्याल तर ते 65% मुलांकडे अँड्रॉइडचा फोन होता. उल्हासनगरमध्ये जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा 25% आढळला. पुण्यामध्ये आम्हाला वेगळ्या तऱ्हेने आढळला, पिंपरी चिंचवडमध्ये वेगळ्या तऱ्हेने आढळला. मग आम्ही असा विचार केला की दुसरा ऑप्शन काय, तर काही महानगरपालिका हे टॅब घेणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ऑलरेडी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सिलेबस असलेले कार्ड टाकून ते टॅब घेत आहेत. मग आता बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न आहे, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाहीये किंवा आता उद्या पालक नोकरीला गेले तर अशा वेळेला मुलांकडे मोबाईल उपलब्ध नसणार. मग अशा वेळेला मुलांना उपलब्ध मोबाईल नसेल तर मुलं कशी अभ्यास करू शकतील, किंवा 3 मुलं असतील एखाद्या किंवा 2 मुलं असतील तर अशा वेळेला एक मोबाईल 2 मुलांना वापरता येणार नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, आणि मग त्यावेळेला आपल्यासमोर एक माध्यम आलं ते म्हणजे टेलिव्हिजन किंवा रेडिओ, जे मॅक्झिमम घरामध्ये आहे की ज्याच्याकडून मुलांपर्यंत तिथे जाता येईल आणि मुलांना या माध्यमातून जे आहे ते शिक्षण देता येईल. मग आम्ही प्रयत्न केला सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीशी की आम्हाला जे 12 चॅनल एज्युकेशनचे तुम्ही केले त्यातले 2 चॅनल आम्हाला द्यावे आणि रेडिओवरती आम्हाला 2 तासाचे स्लॉट द्यावे. अजून आमचे ते प्रयत्न सुरू आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पण झाली. मग आम्ही काही लोकांशी चर्चा केली, जसं टाटा स्कायशी चर्चा केली, जिओशी चर्चा केली, जो कालच आम्ही एक ओपनिंगचा कार्यक्रम केला की जिओच्या माध्यमातून आम्ही काल 3 चॅनल ओपन केले, जे 10वी मराठी, 10वी इंग्लिश आणि 12वीचं सायन्स. कारण तुम्हालाही माहिती आहे की 10वी 12वीच्या वर्षामध्ये महत्वाचा टप्पा आहे मुलांच्या जीवनामध्ये. मुलं अशीच खूप टेन्शन मध्ये असतात आणि अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यापर्यंत शिक्षण सुरुवातीला पोहोचावं हा आमचा प्रयत्न होता. म्हणून 10वीसाठी आपण आणि 12वीसाठी आपण काल 3 चॅनल सुरू केलेले आहेत. या व्यतिरिक्त आपण दीक्षा ऍप घेतलेला आहे, तो आपण तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारने बनवलेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारे कंटेंट घेतलेले आहेत. आम्ही काही एनजीओची सुद्धा मदत घेतोय की त्यांच्या माध्यमातून काही कंटेंट व्हावेत. काही चांगले लोक काही लोकांनी चांगल्या तऱ्हेने कंटेंट तयार केलेलं आहे, जसं खान अकॅडमीने 12वी संदर्भामध्ये सायन्स आणि गणिता संदर्भात खूप चांगला कंटेंट आहे, तर तो सुद्धा आम्हाला त्यांनी द्यावा की जेणेकरून तो आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. कारण आता सध्या ट्युशन सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सुरू नाहीये. अशा वेळेला चांगल्यातला चांगला कंटेंट कसा मुलांपर्यंत पोहोचवता येईल.
फर्ग्युसन कॉलेज असतील, मुंबईमधले चांगले कॉलेजेस असतील, स्टुडिओच्या माध्यमातून त्यांचे आपण कंटेंट तयार करतोय आणि ते कंटेंट मुलांपर्यंत कसे पोहोचवता येतील आणि मुलांशी इंटरॅक्टिव्ह कसं करता येईल. कारण टेलिव्हिजन हे सुद्धा एक साईडचं माध्यम आहे, रेडिओ सुद्धा एकाच माध्यमातून आपण देणार आहोत. पण आपला प्रयत्न आहे की मुलांपर्यंत ऍटलिस्ट पुस्तकं आहेत, मुलांना थोडं समजावं आणि म्हणून आपण प्रयत्न करतो की गुगल प्लॅटफॉर्म करतोय. आणि म्हणून आता थोड्या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आम्ही गुगल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक आणि तसे माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही प्रेझेंटेशन दिलं की त्या ठिकाणी शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, हे एकमेकांशी इंटरॅक्ट करून त्या ठिकाणी शिकतील. त्याच्यामध्ये काही एक्झामिनेशन घ्यायचं असेल किंवा प्रश्नोत्तर असतील ते सुद्धा ते त्या माध्यमातून ते विचारू शकतात आणि तशा तऱ्हेचा प्लॅटफॉर्म करून ते जे सगळं मटेरियल आम्ही आहे ते आम्ही युट्यूबवर ठेवण्याचा प्रयत्न करतो की ज्या ज्या वेळेला समजा पॅरेंट्स घरी पोहोचतील अशा वेळेला मुलांच्या हातामध्ये समजा जर मोबाईल मिळाला तर तिथे मुलं युट्यूबच्या माध्यमातून ते चेक करू शकतील आणि त्या वेळेला तो अभ्यास ते बघू शकतील. अशा तऱ्हेने आपण प्रयत्न करतो की कंटेंट करावं. जवळपास 3 महिन्याचा मी अकॅडमिक कॅलेंडर तयार केलेला आहे. 3 महिन्याचा आम्ही कंटेंट तयार केलेला आहे की जो आपल्याला मुलांपर्यंत घेऊन जातो आणि या काळामध्येच आमचा प्रयत्न आहे की सिलेबस सुद्धा या वेळेला काही कमी करता येईल का, हा सुद्धा आमचा एक प्रयत्न सुरू आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, आता समजा मुलांकडे हे कुठलेच माध्यम नाही तर मग साध्या मोबाईलच्या माध्यमातून आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सुद्धा प्रयत्न करतो की मुलांपर्यंत ते तरी सुद्धा पोहोचवावे. अशा तऱ्हेचे आमचे प्रयत्न चालू आहेत की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मुलांपर्यंत आपण पोहोचावं आणि मुलांना जे आहे ते शिक्षण द्यावं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे सध्या. धन्यवाद वर्षा मॅडम. खरं तर प्रशासकीय भूमिका काय आहे किंवा प्रशासकीय पातळीवर काय काय चाललंय, काय काय प्रयत्न होत आहेत ते त्यांनी आता सांगितलं. पण आपल्याकडे मुळात शिक्षण ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना ही शाळांशी जास्त जोडली गेलेली आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे शाळा, मुलं घरात किंवा इतर वातावरणात शिकतात पण त्याला एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणा किंवा एक ऑथेंटिक स्वरूप म्हणा हे शाळा असतं. तर आत्ता प्रशासकीय सगळ्या गोष्टी आहेत किंवा सूचना आहेत, काही फॅसिलिटीज आहेत, तरीही शाळांना काय अडचणी येतात किंवा शाळांची या सगळ्या पातळीवरची भूमिका काय आहे ते लारा मॅडमनी त्याबद्दल बोलावं अशी त्यांना विनंती करते. नमस्कार. शाळांची म्हणजे आता एकंदर शाळांची काय भूमिका किंवा अडचण काय असं म्हणलं तर खरं खूप मोठा आवाका आहे. कारण देशभरापुरतं नाही पण इव्हन महाराष्ट्राचं बोलायचं म्हणलं तर आता वर्षा मॅडम पण म्हणाल्या की त्याच्याप्रमाणे खूपच वैविध्य आहे. म्हणजे एकच एक अडचण किंवा एकच एक उपाय असा लागू होणार नाहीये पूर्ण महाराष्ट्राला. सर्वात पहिल्यांदा मला असं थोडंसं सांगायला आवडेल की म्हणजे ही आकस्मिक आणि अनिश्चित अशी परिस्थिती उद्भवलेली आहे तर त्याला सामोरं जात असताना आपण म्हणजे आपल्या ह्या शाळांना काय अडचणी येतात हे सांगत असताना वैविध्य जे आहे सगळीकडे तर त्याच्यामध्ये जसं की काही ठिकाणी म्हणजे ऑनलाईन हा एक पर्याय जरी निवडला तरी काही ठिकाणी हा पर्याय अजिबातच योग्य ठरत नाहीये. कारण त्या ठिकाणी ऑनलाईन साठी लागणाऱ्या सुविधा जसं की आता मॅडम सांगतच होत्या की मोबाईल फोन असेल किंवा वीज नसणं असेल किंवा कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणं असेल अशा सुविधांचा अभाव आहे. आणि त्या ठिकाणी मात्र बरेचदा असं चित्र आहे की करोनाचा प्रादुर्भाव मात्र फार नाहीये आणि मुलं कदाचित चालण्याच्या अंतरावरनं शाळेमध्ये येतात. तर अशा प्रसंगी शिक्षक आणि मुलांमध्ये प्रत्यक्ष संपर्क होऊ देणं हे सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. म्हणजे शेवटी आपल्याला पहिल्यांदा तर बघायला लागेल की शिक्षण म्हणजे काय हे मला थोडंसं बोलायला आवडेल की म्हणजे एखादा आशय मुलांपर्यंत पोचला म्हणजे शिक्षण झालं असं म्हणता येईल का. कारण शेवटी शिक्षण जेव्हा होतं तेव्हा मानवी देवाणघेवाण जी होत असते म्हणजे शिक्षक काहीतरी शिकवतो मग मुलांच्या प्रश्नांची मुलं उत्तरं देतात किंवा त्यांची देहबोली त्यांचे हावभाव ह्याच्यावरनं एक फीडबॅक मिळत असतो आणि त्यावर आधारित मग पुढे कसं शिकवायचं, काय शिकवायचं, किती समजलंय हे कळतं. आणि विशेष सगळ्यांसाठीच पण विशेषतः लहान मुलांसाठी तर नुसतंच शिक्षक बोलतोय आणि मुलं ऐकतायत ह्यानीही खरं शिक्षण होत नाही. हे आता आपल्याला माहितीये की प्रत्यक्ष अनुभव घेतला, काहीतरी कृती केल्या त्याच्यावर आधारित असं झाल्यावरच खरं शिक्षण घडतं. असं असताना
फक्त आशय पोचला म्हणजे शिक्षण झालं असं तर काही म्हणता येणार नाही. तर मग आता उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये पण हा मानवी संपर्क जास्तीत जास्त कसा होऊ शकेल दिलेल्या परिस्थितीत. म्हणजे मला आता हे मध्ये एकदा प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी हे करोना बरोबर शिकताना असं त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. त्याच्यातले काही मुद्दे खूप महत्वाचे वाटतात, की आता आपल्या नियंत्रणाखाली काय काय आहे आणि नियंत्रणाखाली काय काय नाहीये ह्याचा विचार केला तर आता काही ठिकाणी आपल्याला पोचता येणार आहे प्रत्यक्ष, तर मग ती इंटरॅक्शन होऊ देणं. ज्या ठिकाणी नाही आहे शक्य, म्हणजे जसं महानगरांच्या मध्ये मुलं खूप लांबनं शिक्षक आणि मुलं येतात आणि करोनाचा प्रादुर्भाव पण खूप आहे, अशा ठिकाणी मात्र प्रत्यक्ष संपर्क शक्य नाहीये. तर मग ऑनलाईन माध्यमामधनं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करूनच पोचता येणार आहे. असा एकतर वेगळा वेगळा विचार करावा असं वाटतंय. म्हणजे सरसकट सगळ्या महाराष्ट्राला एक मोजपट्टी न लावता. आणि जिथे ऑनलाईन माध्यम किंवा टेक्नॉलॉजी वापरायची आहे तिथे सुद्धा अनेक पर्याय आहेत. म्हणजे आपण काही ठिकाणी चित्र बघतोय की आता जसं की म्हणजे आता शाळा सुरू होण्याची वेळ आलेली आहे, जून महिना आलेला आहे, तर एरवी सारखीच शाळा सुरू झाली आहे, फक्त म्हणजे तोच अभ्यासक्रम तीच पद्धत, फक्त ते सगळं ऑनलाईन काही शाळा करतायत. तिथे मात्र असं होतंय की 5-5, 6-6 तास मुलं स्क्रीन समोर बसली आहेत, त्यांच्याशी काही देवाणघेवाण होत नाहीये, एकाच जागी मुलं बसली आहेत. त्याच्यामुळे मग स्क्रीनचा जो काही दुष्परिणाम होतात ते सगळे त्यांना सामोरं जावं लागतंय मुलांना, किंवा कुठल्याच प्रकारे सक्रिय सहभाग नसल्याने ते सगळं कंटाळवाणं किंवा निरस होतंय. आणि खरंच त्याच्यातनं म्हणजे आपल्याला वाटायला वाटतंय की आभास निर्माण होतोय की शिक्षण होतंय, पण प्रत्यक्ष शिक्षण होतंय असं आपण म्हणू शकत नाही आहोत. तर त्याच्यामुळे मग ह्याला पण काही पर्याय असू शकतात का? तर आता म्हणजे शहरी भागातली अशा पद्धतीने जिथे प्रत्यक्ष संपर्क होऊ शकत नाही अशीच आमची पण शाळा आहे. तर तिथे मग काय विचार केलाय की प्रत्यक्ष झूम तासिका घेऊन म्हणजे लाईव्ह सेशन घेणं हा एक पर्याय असतो, पण त्याला आता वर्षा मॅडम म्हणाल्या तशा मर्यादा येतात की एक तर सगळ्यांकडे हे माध्यम आहे का, असलं तरी त्यावेळेला एका विशिष्ट वेळेला घरामध्ये म्हणजे काही काही वेळेला घरामध्ये फक्त एकच फोन असतो आणि मग समजा पालक कामाला बाहेर गेलेत तर मग त्या विशिष्ट वेळेला तो उपलब्ध नसतो. तर त्यामुळे झूम तासिकांचं प्रमाण फार ठेवून चालण्यासारखी आता परिस्थिती नाहीये. तर मग फोनच्या माध्यमातून म्हणजे आयदर व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मग गुगल क्लासरूम किंवा असे जे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा वापर करून मुलांना काही काम पोचवणं, म्हणजे मग त्या सूचना पाठ्यपुस्तकावर आधारित काही कृती असतील किंवा काही छोट्या ऑडिओज व्हिडिओज असतील की ज्याच्यामधनं मुलांपर्यंत थोडासा आशय पोचेल, पण फक्त त्यांनी तो बघायचा आणि शिकणं झालं असं म्हणण्यापेक्षा तो जर आपण कृतीयुक्त करू शकलो की थोडासा वेळ व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर आधारित आता मी घरी काहीतरी कृती करायची आणि त्याला जास्त वेळ द्यायचा आहे, तर स्क्रीनचा टाइम हा कमीत कमी होईल आणि ऍक्च्युली प्रत्यक्ष काहीतरी करण्याचा वेळ वाढेल. आणि ह्याकडे मग असंही बघायला लागेल की इतकी अभूतपूर्व अशी परिस्थिती आता निर्माण झालेली असताना एरवी आपण जे शिकवलं असतं तेच शिकवलं पाहिजे, पाठ्यपुस्तक शिकवलं तरच शिक्षण झालं असं मानण्याचं काही कारण नाहीये. तर त्याच्या पलीकडे जर आपण थोडा विचार केला तर पुष्कळ गोष्टी सुचू शकतात. आणि अशा काही शाळा आहेत, आमच्या मित्र शाळा आहेत किंवा इतरही काही शाळा आहेत की ज्यांनी असा विचार केलेला आहे की मग काय मुलांना शिकता येईल ह्या काळात. म्हणजे एकतर आता मध्ये लोकसत्तामध्येच मला वाटतं मंगलाताई नारळीकरांचा लेख आला होता की पाठ्यपुस्तक हे आता सगळ्यांना उपलब्ध आहे. आता वर्षा मॅडमनी सांगितलं तसं बालभारतीनी खूप जिद्दीनी आणि अगदी वेळेमध्ये सर्वांपर्यंत पाठ्यपुस्तक छापली जातील, पोचली जातील ह्याच्यासाठी जे झपाट्याने काम केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे. तर आता पाठ्यपुस्तक सगळ्यांच्याकडे आहे, तर मग त्यावर आधारित आपण जसं एरवी वाचन आकलनाला काही देऊ शकतो की आपला थोडासा, आणि ती पाठ्यपुस्तकं आताची बरीच
विद्यार्थी स्नेही अशी आहेत असं म्हणता येईल, की समजायला सोपी आहेत, की मोठ्यानी पालकांना वाचून दाखवलं किंवा त्यावर आधारित छोट्या छोट्या आपण वाचन आकलनासारखे प्रश्न पाठवले की त्याच्यातनं त्यांना किती समजलंय आपलं आपलं वाचून हे समजून घेता येईल. म्हणजे हळूहळू थोडीशी स्वयं अध्ययन कसं करायची ह्याची थोडीशी पद्धतींची ओळख पण मुलांना होऊ शकते. हा एक भाग झाला पाठ्यपुस्तकाचा. त्या व्यतिरिक्त अगदी आपल्या म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीचे पालक मुलांचे आहेत, तर त्या पालकांकडनं काही ना काही कौशल्य शिकणं हेही शिकणं म्हणता येईल का? म्हणजे स्वयंपाक काम असेल, बागकाम असेल किंवा कुठलंही कारागिरीचं काम असेल, असं कौशल्य शिकणं हे पण एक शिक्षण आहे. किंवा घरातली शहरी भागांचा पुढचा विचार करायचा झाला तर घरातलं एखादं काम ज्याला जीवन व्यवहार कौशल्य किंवा जीवन व्यवहार कृती असं म्हणता येईल, की ते सलग म्हणजे शाळेकडनं हा अभ्यास म्हणून गेलेला आहे की बाबा तू एक सलग आठवडाभर कपड्यांच्या घड्या घाल आणि टोकाला टोकं जुळवून छान घडी कशी घालायची हे शिकून घे, किंवा एका खोलीचं झाडू मारणं आणि पुसणं हे कर, की ह्याच्यातनं ते काहीतरी एक शिकण्यासारखं महत्वाचं कौशल्य आहे हे मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्यावर आधारित तुला हे सगळं शिकताना कसं वाटलं, मनात काय आलं वगैरे प्रश्न देऊन त्याचा एक छोटंसं कृती उपक्रम बनवणं. किंवा आता इतकी कधी नव्हे अशी एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये, तर करोना सारखे त्याच्या मागचं विज्ञान काय आहे, म्हणजे असे आजार कशामुळे होतात, ह्यापूर्वी कधी झाले होते, त्याच्याबद्दल समजून घे, असा काहीतरी एक प्रकल्प सुचवणं मुलांना आणि त्याच्यासाठी मुद्दे देणं की ज्याच्या आधारावरती मुलं प्रकल्प करू शकतात. किंवा आता समाजामध्ये जे सगळं चित्र निर्माण झालंय की हजारो मैल काही लोकांना अनेको हजारो लोकांना चालत आपापल्या गावी जावं लागलं, तर ती समाजाची परिस्थिती. किंवा निसर्गामध्ये माणसाचा हस्तक्षेप खूपच कमी झाला अचानक 2-3 महिने आणि त्याच्यामुळे निसर्गामध्ये किती चांगले काही बदल झाले, की प्रदूषण कमी झालं किंवा समुद्र किनाऱ्यावरती एरवी न दिसणारे मासे आणि पक्षी दिसू लागले. तर ह्याच्यातनं आपण काय शिकतो आहोत हा एक विचार पण ह्या निमित्ताने मुलांनी करावा. या दृष्टीने आता आलेली काही कात्रणं किंवा व्हॉट्सअपवर काही त्याच्यावर आधारित व्हिडिओज येत आहेत, असे व्हिडिओज पण शेअर करणं आणि त्यावर आधारित पुन्हा काही एक प्रश्न मुद्दे देणं की ज्यावर आधारित त्यांनी घरी पालकांशी चर्चा करावी किंवा लिहावं. तर अशा प्रकारचे सुद्धा अभ्यास असू शकतात. किंवा अगदी घराच्या जवळपास म्हणजे आता बाहेर खूप जाता येत नाहीये पण आकाश रात्री खूप छान दिसतं, तर आकाश निरीक्षण कर, जवळ दिसणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण कर आणि त्यावर एक प्रकल्प कर आणि त्यासाठी परत एक ठोस मुद्दे दिलेत. असं पुष्कळच म्हणजे मी पुष्कळ अजून यादी देऊ शकते. तसं आम्ही खरं तर एक मोठी यादी काढली पण आहे काही शाळांनी मिळून. आणि तसंच करोनाला धरून आता जी म्हणजे प्रतिकार शक्ती कशी वाढवायची किंवा करोनाला धरून जी भीती एक मनामध्ये निर्माण झालेली आहे किंवा करोनामुळे घरात बसल्याने सगळं कंटाळा आलाय किंवा इतरही काही कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत, तर त्याबद्दल बोलायला संधी मुलांना मिळू शकते का? तर आमच्या शाळेपुरतं जर बोलायचं झालं तर आम्ही असं केलंय की 7वीच्या पुढच्या मुलांच्यासाठी आठवड्यातनं 2-3 किंवा जास्तीत जास्त 9वी-10वीला बघितलं तर 4 तासिका झूमच्या आठवड्यातनं घेतो आहोत आणि त्याच्यातनं शिकवतो आहोत. आणि रोज 1 तासापेक्षा जास्त ती तासिका नसते. एरवी काही ना काहीतरी सूचना किंवा व्हिडिओ ह्या स्वरूपामध्ये काम जातं मुलांना. आणि लहान मुलं जी आहेत 6वीच्या खालची त्यांना असंच काम ह्या विविध प्रकारचं काम पाठवलं जातं आठवड्यातनं 3दा. म्हणजे त्याच्यात सुद्धा काही व्हिडिओज असतात ते अशा अर्थाने बनवलेले आहेत की शाळेत शिकवण्याच्या पद्धती पालकांना समजाव्यात आणि त्या पद्धतीने पालक पण मुलांबरोबर काही घेऊ शकतील घरी. आणि झूम तासिका पण लहान मुलांबरोबर आता ह्या 15 दिवसामध्ये 1-2दा घेतलीये, पण त्याचं स्वरूप हे जास्त गप्पा मारणं असं ठेवलेलं आहे. कारण सर्वात जास्त मुलं काय मिस करतात, तर तुम्ही आता सुरुवातीला म्हणलात तसं की शाळा सुरू होणार, मित्रांना भेटणार, मग सुट्टीत काय केलं त्याच्या गप्पा मारणार, ताईंना भेटणार, एकमेकांशी चर्चा करणार, हे सगळं जे भेटणं आणि संपर्क आहे तो सर्वात जास्त मुलं मिस करत असतात. तर झूम प्रत्यक्ष तर भेटू शकत नाही, तर मग त्यातल्या त्यात व्हर्च्युअली का विना झूम तासिकेमधनं ते ऍटलिस्ट एकमेकांना बघतात आणि मग सुट्टीत आम्ही हे केलं, ती चित्र दाखवतात किंवा मी भाकरी करायला शिकलो, माझी एवढी फुगली वगैरे असं सगळं सांगतात आणि ते एकमेकांशी भेटणं होतं.
किंवा पुढे मागे आमचा असाही विचार आहे की एखादा विषय देऊन पण छोटी चर्चा घेऊन बघायची, की जसं की घरामध्ये राहून काय काय होतंय, कंटाळा येतोय किंवा भीती वाटतेय, तर तेही एक थोडं मोकळं व्हायला त्यांना संधी मिळावी, असंही याच्याकडे बघता येईल. आणि त्याच्यामुळे एक काहीतरी पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे, तो पूर्ण झालाच पाहिजे, तो नाही झाला तर आता काय होईल, मग मागे पडतील का, ह्याच्यामध्ये आता लहान वर्गां म्हणजे 10वी पुरता तरी थोडा विचार करायला हवाय. पण त्याच्यासाठी सुद्धा आता शासनाकडनं कदाचित अभ्यासक्रम कमी झालाय किंवा काही बदल झालेत असं येऊ शकतं. पण लहान वर्गांनी तर एवढी खरंच चिंता करण्याचं कारण नाहीये. आणि जेव्हा केव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेला ज्या संकल्पनांवर पुढच्या इयत्तेच्या संकल्पना आधारित आहेत त्या नक्की शिकवता येतील जर राहिल्या असतील ह्या सगळ्या प्रक्रियेत तर. आणि नाहीतर मग काही ह्या संकल्पनांच्या ऐवजी हे मुलं शिकली असंही त्याच्याकडे बघता येईल. म्हणजे आपण त्याला जर तो हे शिकणं पण खरं शिकणंच आहे असा जर दर्जा देऊ शकलो तर ही वाटणारी सगळी अँझायटी कमी होईल. आणि जे काही करायचं म्हणजे ऑनलाईन सुद्धा करायचं तर शाळांनी सुद्धा हा खरंच प्रयत्न करणं खूप गरजेचं वाटतंय मला, की खरंच आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतोय ना. ज्यांच्याकडे ही साधनं नाहीयेत त्यांच्याशी काय करायचं, कसा संपर्क ठेवायचा. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की माझ्याकडे नाहीये तर आता मी पूर्ण ह्याच्यातनं बादच झालेलो आहे आणि मला मिळणारच नाहीये शिक्षण. तर ही संवेदनशीलपणे सगळं जर पालकांच्या पण आणि मुलांच्या सहभागाने झालं तर मग ती आश्वासक होऊ शकते ही सगळी प्रक्रिया. एकच मुद्दा मला आवडेल सांगायला सांगता पालक सहभागाबद्दलचा. तर म्हणजे की आमच्या शाळेपुरतं जर बोलायचं झालं तर एकंदर शाळेमध्ये सगळ्या म्हणजे पालक, मुलं, शिक्षक, कर्मचारी असे सगळे मिळून एक परिवाराचा भाग आहेत अशी एक भावना आहेच आहे. पण ह्यावेळेला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय की पालकांनी खूपच चांगला आणि खूप मदतीचा आणि प्रेमाचा असा प्रतिसाद दिला आहे. आणि त्याच्यामुळे अगदी तांत्रिक बाबी शिक्षकांना सुद्धा तांत्रिक प्रशिक्षण देणं किंवा आपापल्या वर्गातल्या पालकांना तांत्रिक लागेल ती मदत करणं किंवा ज्यांच्याकडे ही साधनं अजिबातच उपलब्ध नाहीयेत त्यांच्यापर्यंत ती कशी पोचतील ह्याच्यामध्ये शाळेच्या बरोबरीने उभं राहणं, अशा सगळ्या प्रकारे पालक आहेत. किंवा आम्ही सुरुवातीला त्याचा एक सर्व्हे सारखा पण केला होता की कुणाकडे काय आहे, किती कमी जास्त आहे. आणि अजून एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय की ह्या सगळ्या वातावरणामुळेच की शाळेमधले जे काही कष्टकरी पालक आहेत की ज्यांचा लॉकडाऊनच्या काळात अगदी रोजगारच थांबला होता, तर इतर काही पालकांच्याच पुढाकाराने अशी एक कल्पना त्यांनी पुढे आणली की आपण धान्य बँक करूया आणि शिक्षक, पालक सगळ्यांच्या सहभागामधनं अशा कुटुंबांना आपण किराणा, महिनाभराचा किराणा पोचवूया. आणि असं 3 वेळेला त्यांनी हा उपक्रम त्यांच्या पुढाकाराने शाळेने पण सहभाग घेऊन तो राबवला गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या निमित्ताने घडतायत, त्या पण शैक्षणिकच अशा म्हणजे ब्रॉड अर्थाने आहेत. असं त्याच्याकडे जर बघितलं तर फक्त काहीतरी एक विशिष्ट ठरलेलं शिक्षण पुढे जाते का नाही ह्या भीतीतनं किंवा अँझायटीतनं तरी आपण ऑपरेट नाही होणार. आणि मग आपल्याला सुचत जाईल. आणि हे खरंच आहे की सगळ्यांसाठीच ही इतकी नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे अचानक की पालकांसाठी पण नवीन आहे, शिक्षकांसाठी पण नवीन आहे, शासनासाठी पण नवीन आहे. त्याच्यामुळे सगळेजणच ह्याच्यातनं अजून मार्ग काढतायत. ह्याचं आपण जाणीव ठेवून थोडंसं शांतपणे ह्याच्याकडे बघितलं तर नक्की काहीतरी, म्हणजे मगाशी वर्षा मॅडम पण म्हणाल्या की ही कदाचित आव्हान आहे पण एखादं त्याचं संधीत रूपांतर झालं आणि काहीतरी चांगलं हाती लागलं असंही होण्याची शक्यता दिसते आहे. तर एवढं आता मला बोलावंसं वाटतंय. आता याच्यात सगळ्यात पालकांच्या भूमिकेबद्दल खूप एक मुद्दा मांडला गेला की पालकांची या सगळ्या आत्ताच्या काळात भूमिका महत्वाची आहे किंवा त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. पण सर्वाधिक आत्ता भांबावलेला घटक कोणी असेल तर तो पालक आहे. कारण कदाचित कुणालाच इतकी सवय नाहीये, इतका काळ मुलंही घरात आहेत, पालकही घरात आहेत, शाळा बंद असल्यामुळे अभ्यास करायचा म्हणजे बरोबर आहे, शाळा रोज अभ्यास पाठवते, पण तो कसा करून घ्यायचा, मूल शिकताय म्हणजे काय होतंय, आणि बाकीही मुलाचे ताणतणाव, त्यांना बाहेर जाता येत नाही त्यामुळे असलेले सगळे गोंधळ. तर या सगळ्यावर मुलांच्या मेंदूबाबत खूप अभ्यास आहे डॉक्टर श्रुती पानसे यांचा. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी हा थोडासा गोंधळ कमी करावा पालकांचा.
थोडं मला यांच्या बाबतीत बोलायचं होतं, लाराजींच्या बाबतीत. पालकांच्या मला बोलायचं. मला ते लाराजींच्या बाबतीत थोडंसं बोलायचं होतं. श्रुती मॅडम 1-2 मिनिटं. कारण त्यांनी जे महत्वपूर्ण सांगितले गोष्टी थोडंसं मला बोलायचं होतं, मग तुमच्या पायथ्यात बोलते मी, की त्यांनी खूप सारं सजेशन दिलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाची जी व्याख्या आहे ती खरंच खूप ब्रॉड आहे व्याख्या, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येते. जसं आपण शाळेची पुस्तकं म्हणतो त्याचबरोबर त्यांनी सांगितलं जीवन कौशल्य शिक्षण असेल, छंद जोपासणं असेल किंवा इतर गोष्टींकडून शिकतो, हे पण एक खूप मोठं शिक्षण आहे. मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं, त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. मलाही मान्य आहे की शिक्षणाचे आता आपल्याला वेगळे वेगळे मार्ग स्वीकारावे लागतील. काही ठिकाणी ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सांगता त्या ठिकाणी करोनाची पण रुग्णांची संख्या पण सुदैवाने कमी आहे. मग अशा ठिकाणी शाळा सुरू करायचं का, तर आपण तोही विचार करतो आहोत की आपण प्रत्येक ठिकाणी कशा कशा मार्गाने जाऊ, कारण शेवटी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण घेऊन जायचे. जसं मेळघाट मध्ये समजा असेल, धारणी असेल किंवा चिखलदरा असेल किंवा एखादा आदिवासी पाडा असेल किंवा एखाद्या गडचिरोलीचे एरिया असेल, ज्या ठिकाणी संख्या कमी आहे रुग्णाची किंवा नाहीच आहे. आणि आता तुम्हाला मला सांगायला पाहिजे की आता बाबळेवाडीची शाळा आहे पुण्याची, तुम्ही ऐकलं असेल तिचं नाव. अशाच तऱ्हेने औरंगाबाद आणि बीड मध्ये पण लोकांनी सुरू केले की त्या ठिकाणी तिथले स्थानिक विद्यार्थी आणि तिथले जे युवा वर्ग आहे, जे शिकलेले आहेत, अशा वर्गाने तिथल्या मुलांना फिजिकली डिस्टन्स मध्ये ठेवून मास्क लावून तिथल्या मुलांना शिकवणं सुरू केलेलं आहे. म्हणजे शिक्षक जिथे पोहोचू शकत नाही तिथे स्वयं लोकांनी पुढे येऊन असं सुद्धा शिक्षण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता नव्या नव्या प्रॅक्टिसेस लोकांनी सुरू केलेल्या आहेत, ज्या मला वाटतं इतरत्रही सुरू करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याने जसं सांगितलं तसंच मलाही असं वाटतं, म्हणून आम्ही एसओपीज केल्या. कारण मलाही खूप तक्रारी आल्या की 5-5, 6-10 तास मुलांना ते ऑनलाईनला बसवणं आणि मुलांना मग ते शिकवणं, त्याच्या बाबतीत आम्हालाही खूप तक्रारी आल्या. म्हणून मग आपण ते एसओपीज मध्ये 3 तास केले, 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना, 7वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण 2 तास केले आणि 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 तास केला. त्याच्यामध्ये एक ब्रेक द्यायचा. आणि तुम्ही जे म्हणताय ना, आपण प्री प्रायमरी आणि 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सांगितलं की मॅक्झिमम तुमचा भर हा याच्यावरतीच असला पाहिजे, ऍक्टिव्हिटी बस जॉयफुल लर्निंग. त्याच्यामध्ये मग गप्पा असतील, त्याच्यामध्ये स्टोरी असेल, त्याच्यामध्ये राईम असेल किंवा एखादी पोयम असेल, असं करून मुलांची इंटरॅक्टिव्ह सेशन मध्येच मुलांना शिकवायचं. आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं मुलांना समजा शिकवत असाल तर 15 मिनिटं पॅरेंट्सला सांगायचं की मुलांना कसं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग शिकवता येईल तुम्हाला किंवा करता येईल, की जेणेकरून आपल्याला मुलांना जॉयफुली, कारण प्रत्येक शिक्षणाचा असं आहे ना की प्रत्येक वर्गाला लागणारा शिक्षणाचा आणि टेक्निकचा वेगवेगळ्या तरीकेच्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एक त्यांच्या माध्यमातून ज्या सूचना आल्या त्या खरंच खूप चांगल्या आहेत. याचा मॅक्झिमम उपयोग आम्ही आमच्या एसओपी मध्ये केलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ज्या सूचना मला त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या मी लिहिल्या की शिक्षण हे खूप ब्रॉड आहे, त्यामुळे विविध माध्यमातून शिक्षण शिकवता येईल, ही जी त्यांनी संकल्पना मांडली मला वाटतं ती आम्हाला सुद्धा घेता की आज मुलं घरी आहेत तर मुलांना विविध माध्यमातून शिकवा, जसं हॉबी आहे, निसर्ग आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या. आणि तो जे महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरती आम्ही सध्या काम करतोय ते म्हणजे एक पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. कारण आज मुलं तर घाबरलेलीच आहेत तर पालकही घाबरलेली आहेत. अशा वेळेला त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं आणि शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेसाठी लागणारी सगळी पूर्वतयारी ही स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं, की जेणेकरून मुलं शाळेत जात असतील तर ते पालकांना वाटलं पाहिजे ते सुरक्षित हातामध्ये गेलेले. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न चालू. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं त्या बोलायला पाहिजे म्हणून मी त्यांच्या इथे बोलले. पुन्हा मुद्दा येतो, पुन्हा पालकांवरच येतो की पालकांचा सहभागही महत्वाचा आहे, पण तो कसा असावा. आणि तो म्हणजे मला पालक म्हणून कळतं एखाद्याला की सहभाग हवा, पण तो कसा असावा, कुठल्या पातळीवर असावा आणि तो प्रत्यक्षात कसा उतरवावा, याबद्दल श्रुती मॅडमना विनंती करते, त्यांनी बोलावं. हो, पालकांबद्दल बोलतेच, पण त्याच्या आधी जरा मला असं वाटतं की मुलांच्या वतीने बोलणार इथे कोणी नाहीये, तर मी जरा आधी मुलांची बाजू पण मांडावीशी वाटते मला. ज्या ज्या मुलांशी या सगळ्या संदर्भात मी बोलले आतापर्यंत, की ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण कुठल्या ना कुठल्या प्रकारे सुरू झालेलं आहे, तर मुळात ही व्यवस्था जी आहे, शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची व्याख्या वगैरे, तर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे ते मूल आहे. आणि अनेक वर्ष आपण जसं बघतोय की आपण आधीच म्हणजे करोना पूर्व काळातच आपण असं म्हणत होतो की शिक्षणात बालकेंद्रितता यायला हवी, तर ती सुद्धा आपण बघतो की ऍडल्ट सेंटर एक रचना आहे बसण्याची, किंवा जे काही इन्फॉर्मेशन दिली जाते, इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्या बाय ऍडल्ट टू चाइल्ड अशा असतात.
आणि आपण ज्ञानरचनावादी शिक्षण अंगीकारलंय. आपण असं म्हणतो की मुलं स्वतः शिकत असतात, आपण तसं वातावरण निर्माण करायला पाहिजे. त्यामुळे मुळात ती बालकेंद्रितता पूर्वीही नव्हती, पण आताच्या जो काही आपण अर्थातच की आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण तिथनं सुरू करतोय, म्हणून आपण ऑनलाईन कडे वळलोय. जर तसं जरी मान्य केलं तरी सुद्धा ही संपूर्ण व्यवस्था ना कुठेच बालकेंद्रित नाहीये. ज्यासाठी शिक्षणाचा सगळा अट्टाहास असायला हवा, आपला आग्रह असायला हवा, ते अजूनच मुलं लांब गेली आहेत. त्या बालकेंद्रित या शब्दापासून ऑलरेडी आधीच जास्त लांब गेली आहेत. त्यामुळे ती बालकेंद्रितता नाहीये ती कशी आणता येईल. दुसरं, मुलांना आपण ना असं गृहीत धरतोय की हो त्यांच्याकडे हे असेल, त्यांना हे जमेल. आता त्या दिवशी आम्ही एकांच्या बरोबर आम्ही झूम सेशन करत होतो आणि मुद्दाम काही मुलं होती तिथे. आता ही सगळी मुलं 5वी ते 8वी पर्यंतची होती. मोठ्यांच्या बरोबर डिस्कशन केल्यानंतर 5 मिनिटं त्यांनी त्यांचे मुद्दे सांगितल्यानंतर त्यांनी ते म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन निघून गेलं आणि मग मोबाईलवर एकमेकांशी खेळणं किंवा मोबाईलशीच खेळणं असं सगळ्यांचं सुरू झालं. त्यामुळे जरी आपलं शिक्षण सुरू केलंय असं आपण म्हणत असलो तरी सुद्धा ते शिक्षण सुरू झालेलं नाहीये. असं मी गेल्या 2-3 दिवसात अनेकांशी बोलले. तर विशेषतः झिरो एज्युकेशन इयर करावं का मग, या विषयावर जेव्हा मी बोलले तेव्हा काही जणांनी असं मला सांगितलं, म्हणजे त्या एसएनडीटीच्या माजी प्राचार्य आहेत डॉक्टर चित्रा सोहनी, त्यांनी मला असं सांगितलं की आता काय सुरू आहे, झिरो एज्युकेशन इयरच सुरू आहे. कारण आपण शिक्षण देतोय असं आपल्याला वाटतंय पण मुलं ती घेत नाहीयेत. त्यामुळे पुन्हा त्याच मुद्द्याकडे की हे शिक्षण काही विद्यार्थी केंद्रितही नाहीये आणि मुलांना ते न समजणं किंवा इंटरॅक्टिव्ह नसणं, ह्या सगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मुलं शिकतायत का, आपण शिक्षण सुरू केलंय पण मूल शिकतंय का, हा मोठा मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शासनाची इतकी छान यंत्रणा आहे, तर या यंत्रणेने, परीक्षा नाही म्हणत मी, पण एका वेगळ्या यंत्रणेने, सर्वेच्या यंत्रणेने जर आपण हे बघितलं की आतापर्यंत आपण जे मुलांपर्यंत पोहोचलं ते त्यांना समजलं का, समजायच्या आधीची स्टेप ते त्यांना आवडलं का, त्यांना हे बरं वाटतंय का, तर असे सुद्धा प्रश्न थोडे मुलांना विचारायला हवेत. कारण आपला हा सगळा खटाटोप शासनाच्या पातळीवर असो, शाळांच्या पातळीवर असो, पालकांच्या पातळीवर असो, आहे तो मुलांसाठी चाललेला. तर ते मुलाला बाजूला ठेवून आणि मुलांच्या मानसिकतेचा विचार न करता आपण इथं काहीच करायला नकोय. खरं म्हणजे आधी मुलांच्या मानसिकतेचा विचार करायला हवाय. हा झाला एक मुद्दा. दुसरा, सगळ्यांना हेच हवंय, म्हणजे शिक्षण मंत्र्यांना सुद्धा, त्या अत्यंत सहृदय आहेत मला माहिती आहे, त्यांना सुद्धा हेच हवंय की सगळ्या शाळा कशा पहिल्यासारख्या सुरू झाल्या पाहिजेत. पण त्या दरम्यान जसं की जे काही प्रयत्न चाललेले आहेत आपले मुलांपर्यंत पोहोचण्याचे, त्याच्यात कंपन्या येत आहेत. हा, वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत. त्या वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेला काही मजकूर असेल की जो कदाचित संविधान पूरक नसेल, तर त्याचं आपण काय करणार आहोत. कारण आपण एनजीओ कडनं काही माहिती घेतली किंवा आपण काही सोसायट्यातल्या शिक्षकांच्याकडनं आपण समजा कंटेंट बनवून घेतला, तरी सुद्धा तो संविधान पूरक आहे का, हा मुद्दा अगदीच आपल्याला बघायला हवाय. कंपन्यांच्या शिरकावामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की शिक्षण खातं हे पहिल्यासारखी शाळा सुरू करण्यात अतिशय उत्सुक आहेत, याच्याबद्दल मला खात्रीच आहे. पण कंपन्यांना जो वर्ग मिळालेला आहे, तो जो ग्राहक म्हणून, म्हणजे मुलांना आपण गृहीत धरतोय पण आता मुलांचं रूपांतर ग्राहक म्हणून होतंय का. उदाहरणार्थ, विशिष्ट जर तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल तर हे ऍप वापरायचंय, हे ऍप या मोबाईल नंबर वरनं वापरायचंय, तर मग तुम्ही कंपनीचे ग्राहक होता. म्हणजे आतापर्यंत सरकारी शाळा झाल्या, खाजगी शाळा झाल्या, आता आपली मुलं कंपन्यांच्या धारित शिक्षण व्यवस्थेकडे चालली आहेत का, कोण शिकवतंय नक्की, काय आपला तो रोल आहे. कारण जरी शाळा सुरू झाल्या तरी कंपन्या ग्राहक वर्ग सोडतील का, असं मला भीती वाटते. तर यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करूया की कंपन्या ग्राहक वर्ग सोडणार नाहीत, मग त्या कदाचित शाळा सुरू करायला अडथळा आणतील की काय, मला पुढचं एवढं मला माहित नाही, पण याचा विचार करायला हवा एवढं मात्र मला नक्की वाटतंय.
हे मुलांच्या मानसिकतेबद्दल थोडस मेंदू अभ्यासक आणि आहे. त्यामुळे मला हा मुद्दा इथे मांडायचा आहे की जसं की वर्षा मॅडम म्हटलं की आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मुलांकडे पोहोचतोय. त्यातलं एक माध्यम त्यांनी सांगितलं पाठ्यपुस्तक, की जे अतिशय छान आहे. ती पाठ्यपुस्तकं वेळेवर पोहोचणं ही खूप चांगली गोष्ट झाली. दुसरं त्यांनी सांगितलं की माध्यमच परत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. तिसरं टीव्ही आणि रेडिओ. तर मगाशी आपल्या सगळ्यांना माहितीये की हे इंटरॅक्टिव्ह नाही आहेत काहीच गोष्टी, पण ठीक आहे तरी सुद्धा तेही सुद्धा चालेल. पण ही सगळी ऑनलाईन माध्यमं असल्यामुळे ज्या समस्या, विशेषतः डोळ्यांच्या समस्या, जे आपल्याला सगळ्यांना माहितीये की डोळ्यांच्या समस्या मुलांना येतात. काही वर्षांपूर्वी टीव्हीचं आगमन झाल्यावर चष्मे वाढले लहान मुलांचे, त्याआधी नव्हते. आता मोबाईलच्या इतक्या जवळना मोबाईल जर मुलांनी पाहिला तर ते किती त्यांच्या डोळ्यांच्या समस्या वाढणार आहेत याच्यावर आपल्याला सर्वांना एक समाज म्हणून वॉच ठेवावा लागणार आहे. आय स्पेशालिस्टनी सुद्धा या डेटामध्ये भर घालावी की किती समस्या अजून पुढच्या 3 महिन्यामध्ये वाढतील डोळ्यांच्या, विशेषतः मुलांच्या संदर्भातल्या. त्या तिथे एक वॉच ठेवायला लागणार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट की मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र जे आहे पुण्याचं, तिथे दारू सोडवण्यासाठी म्हणून व्यसनमुक्ती केंद्र चालतं आपल्याला माहितीये. तर गेल्या काही वर्षांपासून तिथे मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा सुरू झालेलं आहे, त्यांची ओपीडी सुरू झालेली आहे. त्यामुळे हे तर करोना पूर्व काळातलं मी सांगतेय. पण आताच्या काळात जर मोबाईल बाजूला ठेवला मुलांनी तर त्यांना हे व्यसन लागणार नाही हे कशावरून. आणि मग मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांनी सुद्धा डेटा त्यांचा ओपन करावा काही वर्षांनी, काही महिन्यांनी, की खरंच मुलं ऍडिक्ट झालीत का. हा दुसरा मुद्दा. ह्या 2 गोष्टी तयार ठेवाव्यात. तिसरा मुद्दा, मुलांच्या हातात जर मोबाईल गेला आणि त्यांच्या नकळत काही गोष्टी घडून आल्या, सायबर गुन्ह्यांच्या मध्ये ती गेली, कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की अचानक कोणताही व्हिडिओ कोणत्याही वेळेला तयार होतो, पॉपअप काहीही येत असतात तिथे. तर अशा वेळेला मुलांनी त्याचं काय करायचं ह्याचं शिक्षण आपल्याला मुलांना द्यावं लागेल. जरी आपण असं म्हटलं की ऍप आहे आणि त्याच्यामध्ये असं काही येणार नाही किंवा प्री लोडेड टॅब आहे तर त्याच्यात काही येणार नाही, पण एकदा का हा ऍक्सेस मिळाला की हे सगळं टेक्नॉलॉजी आईबाबाच आपल्याला म्हणतायत की अरे तुम्ही हे ऑनलाईन टीचिंग लर्निंग सुरू करा. तर या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, 3च मांडल्यात मी आता. बाकी जेव्हा मुलं माझ्याशी बोलली तेव्हा आमचे बसून बसून पाय दुखतात वगैरे असं पण ते म्हटले होते. पण आता त्याला काही करू शकत नाही आपण. नेमकं त्यांच्या ग्रोईंग इयर्स मध्ये ज्या मुलांना हाडं वाढतायत, उंची वाढतीये, त्या काळात असं बसवून ठेवणं हे योग्य नाहीये. पण तो मुद्दा थोडा वेगळा बाजूला ठेवते. हे 3 मुद्दे मला फार महत्वाचे वाटतात. आता मी पालकांकडे वळते की पालकांचा जो काही मुद्दा होता, तर मला तर असं वाटतंय की अत्यंत वेगवेगळ्या स्तरातले पालक आपल्याकडे आहेत, ज्यांच्या घरात लॅपटॉप, 1-2 अँड्रॉइड फोन असेच पडलेले आहेत, वायफाय आहे, असेही पालक आहेत. पण असे पालक असले तरीही त्यांची मुलं तिथे बसून नाही शिकत आहेत आता. हे मला खेदाने सांगावंसं वाटतंय. कळत नाहीये म्हणून, इंटरेस्ट नाहीये म्हणून, ही कुठली पद्धत म्हणून. म्हणजे वास्तविक ना, ज्या वेळेला डिजिटल क्लासरूम सुरू झाल्या, ई लर्निंग सुरू झालं, तेव्हा मला स्वतःला जेव्हा तपासलं तेव्हा मला ते चांगलं वाटलं होतं. कारण ज्या कन्सेप्ट म्हणजे मी लहान असताना, मी शाळेत असताना विशेषतः भूगोल असेल किंवा दरी म्हणजे काय किंवा विशिष्ट प्रकारचे वारे म्हणजे काय, तर हे सगळं कल्पनांनी समजून घेणं अवघड जातं. पण तिथे ई लर्निंगचा वापर झाल्यामुळे मुलांचं कन्सेप्ट क्लिअरिंग ई लर्निंग मुळे अतिशय छान झालं की त्यांच्या समोरच ते दिसायला लागलं की आता मेंदूत काय आहे, शरीरात काय आहे, रक्तवाहिन्यांमध्ये कसं चालतं, पचन संस्था, हे सगळं खूप चांगलं होतं. पण ते किती? एकूण शिक्षण व्यवस्थेत 10% ई लर्निंग इज व्हेरी गुड. पण ते कुठे? तर शिक्षण म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांच्या देखरेखीखाली हातात क्लिक हे फक्त त्यांच्या एकट्यांच्या हातात, माऊस मुलांच्या हातात नाही. या परिस्थितीत ई लर्निंग हे मला अत्यंत योग्य वाटलं होतं. पण पूर्णपणे ऑनलाईन हे मुलं शिकतच नाहीयेत तर त्याचं काय करणार. आणि पालकांच्या दृष्टीने आपण बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांना माहितीये की अजिबात एकही फोन नसलेले सुद्धा पालक आहेत. आणि मेधा पाटकर
त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्या भागात, जे आदिवासी भागात साधा फोन आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी तिथे वीज पण नाहीये. आणि ज्या वेळेला मुलांना कुठून तरी कुठेतरी यायचं असतं तेव्हा अक्षरशः ते डोंगर पार करून, नदी पार करून इतक्या दुर्गम भागात, म्हणजे मी फक्त नर्मदेचं एक उदाहरण घेतलं, पण असाही महाराष्ट्रातला भरपूर असा एरिया आहे की जिथनं असं टीव्ही सुद्धा आहे तरी सुद्धा मुलं तिथे कशी एकत्र येऊ शकतील हे माहिती नाहीये. त्यामुळे पालक वर्ग तर असा आहे. आपण याबद्दल खूप चर्चा केल्या की पालकांवर कोणकोणते ताण आहेत सध्या. जसं की अगदी वाईट घटना म्हणजे एका मुलीनी, माझ्या माहितीप्रमाणे एका मुलीनी आणि दुसऱ्या एका, मला वाटतं केरळमधल्या एका पालकांनी यासाठी आत्महत्या केली की आमच्याकडे अँड्रॉइड फोन नाहीये. तर त्या पालकांनी आत्महत्या केली की मी मुलीला देऊ शकत नाही स्मार्टफोन, आणि मुलीने आत्महत्या केली होती दुसऱ्या केस मधली की आमच्याकडे नाहीये स्मार्टफोन. तर इतकं वाईट कधीच घडू नये. खरं म्हणजे जे आपण म्हणतो की शिक्षण हे आनंदात घ्यावं, तर इथे तर आत्महत्यांसारखे प्रकार घडतात. तर तिथे आपण नको दुर्लक्ष करायला. आपण म्हणूनच वेगवेगळ्या माध्यमातून कसं पोहोचायचं ते बघूया. पालकांनी मुलांना समजून सांगावं वगैरे हे खूप छान आहे. आणि जे पालक त्याच्यासाठी आग्रही असतात आणि त्यांची तयारी असते, किंवा पालकांचं एक एम्पॉवरमेंट आपण केलं तर पालक हे पोहोचू शकतात. पण मला आता एका वेगळ्या पॉइंट कडे सगळ्यांचं लक्ष वेधायचंय की मध्यम वर्ग जो आहे, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग या वर्गातल्या पालकांच्या मानसिकतेकडे मला आणायचंय सगळ्यांना, की हा असा वर्ग आहे ना की ज्यांचे पगारामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, रोजगार गेलेले आहेत. अशा अवस्थेत असेही काही पालक आहेत की जे म्हणतील की आम्हाला कोणतीही मदत नको. कोणी मदत करायला गेलं तर त्या एक वर्ग असा असतो ना की त्याचा स्वाभिमान इतका असतो की नाही, मदत नको, मी मला स्वतःला संपवेन पण मला मदत नको. या वर्गाचे जे हा वर्गाकडेच लक्ष द्यायची गरज आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय वर्ग की जे वाटेल ते पाऊल उचलतील पण ते कुणाकडनं मदत नाही स्वीकारणार. तर हे आपण लक्षात घ्यायला हवंय. आणि या वर्गाचे पालक, आता नवीन जे काही कंपन्या आल्या आहेत, मग त्यांचं हँडसेट घ्या किंवा त्यांचे ऍप घ्या, हे नाही करू शकणार आहेत. आता गहू आणि तांदूळच कसे आणावेत आणि वीज बिल कसं भरावं या विवंचनेत असलेला माणूस तो काय 1800 रुपयाचा 1500 रुपयाचा एक फोन पण नाही घेऊ शकणार आहे. आणि शिक्षण तर घ्यायचंय. याचं आपण फार सुंदर काही वर्षात काम केलं आहे सर्व शिक्षा अभियानाचं. आणि शालाबाह्य मुलांना अक्षरशः शिक्षकांनी कसं कसं आणलंय ते मला माहितीये की वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून त्यांना आणून बसवून त्यांना चांगलं वाटेल असं अनेक शिक्षकांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे की शालाबाह्य मुलं शाळेत यायला पाहिजेत. आणि आता आपण नेमकं असं होतंय का की आपल्या हातनं त्यांचं सगळं जे आहे आता त्यांनी मुलांना शाळेत घालणं आणि हे सगळं इथपर्यंत आणलंय, आता तो सगळा वर्ग दूर जाईल का परत? मुलांची बालमजुरी ह्याच्यामुळे वाढेल का? मुलींचं शिक्षण ह्याच्यामुळे कमी होईल का? मुलींचं शिक्षण थांबेलच का? ह्या सगळ्याचा विचार मला असं वाटतं एक पालक, वेगवेगळ्या स्तरातले पालक म्हणून मला हा सगळा मांडावा असं वाटला. मला वर्षा मॅडमना एक सांगायचंय की शिक्षण हक्क समन्वय समिती नावाची जी एक समिती आम्ही गठीत केली आहे, तर त्यांनी एक खुलं पत्र लिहिलंय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल किंवा पोहोचेल आज उद्या. तर त्याच्यात या सगळ्या मुद्द्यांचा खूप नीट विचार केलेला आहे. तर मला असं वाटतं की पालकांची बाजू म्हणून पालकांनी मुलांना शिकवावं, पण त्यांच्यावर जर आर्थिक ताण असतील आणि ते जर एका वेगळ्या मानसिक प्रॉब्लेम मध्ये असतील तर त्यांच्याकडनं मुलांना शिकवावं. हे आपण कसं करणार आहोत हा जरा मला एक मोठा मुद्दा वाटतोय. तर असे काही माझे मुद्दे होते. तर मला असं शासनाला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं की ऑनलाईन शिवाय अजून कोणतं माध्यम आपण देऊ शकतो याचा आपण समाज म्हणून पण विचार करूया आणि शासन म्हणून तर तुम्ही करालच विचार सर्वांचा. श्रुती मॅडमनी आता शासनालाच पुन्हा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि साधनांची उपलब्धता हा ऑनलाईन शिक्षणाचा विषय सुरू झाल्यापासून कायमच चर्चेत येणारा मुद्दा आहे. त्याच्यावर वर्षाताई काय तयारी आहे शासनाची ते सांगा. नक्कीच डॉक्टर श्रुतींनी जो मुद्दा उपस्थित केले मी त्यांचं खूप ऐकत होते शांतपणे, कारण मला मगाशी लाराजींनी पण जे उपस्थित केले ते पण जे खूप ऐकून घेतलं आणि आता मी श्रुतीजींचं ऐकत होते खूप. त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या ह्यांनी सांगितलं आणि मग पालकांच्या सांगितलं.
मला या ठिकाणी लाराजी पण आहे. त्यांनी सांगितलं की इथे शून्य लर्निंग होत आहे. मला असं वाटतं की त्यांनी स्वतःच एक गोष्ट मान्य केली. त्यांच्या बोलण्यामधून एक गोष्ट आली की आम्ही जी शाळाबाह्य मुलं होती ती खूप प्रयत्न करून ही शाळाबाह्य मुलं हे जसं त्यांनी सांगितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये आणली. ज्यावेळी मी खूप केंद्र प्रमुखांशी बोलत होते ग्रामीण भागामधल्या, तेव्हा मला काही लोकांनी असं सांगितलं की आता शेतीची कामं सुरू होतील, जर मधल्या काळामध्ये शाळा सुरू नाही झाल्या तर अशा वेळेला ही मुलं भविष्यामध्ये पुन्हा शेतीमध्ये जाऊ शकतात. काही मुलांसाठी जे आहे त्यांचे पॅरेंट्स मजूर म्हणून शेतीमध्ये काम करतात, अशा मुलांसाठी शालेय पोषण आहार हा त्यांचं दुपारचं जेवण आहे, असंही काही जिल्ह्यातून मला सांगण्यात आलं. तुम्ही नर्मदाच्या बाबतीमध्ये उल्लेख केला की ज्या ठिकाणी डोंगरावरून तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मुलं येतात, ही एक सत्य परिस्थिती आहे की जिथे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा जिथे बाकीच्या गोष्टीचा काय तुम्ही सांगितलं की या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच त्यांनी लालाजीने मगाशी सांगितलं होतं, ज्याच्यावर मी सुद्धा बोलले होते की आपल्याला सगळ्या ठिकाणी सर्व पर्याय नाही वापरता येणार, आपल्याला खूप पर्याय. म्हणून तुम्ही जे सांगितलं ना की शिरकाव होईल का कंपन्यांचा, तर बिलकुल होणार नाही शिरकाव. म्हणून आपण काय करतोय, आपण दूरदर्शनचं चॅनल सांगतो सह्याद्री, म्हणजे सगळ्यांकडे महाराष्ट्रामध्ये, आणि सह्याद्रीमध्ये आपण मागतो. आणि आता सध्या माझं CS त्यांची पासेस करण्याचं काम झालं की मग आपल्याला सह्याद्री मिळणार आहे. कारण सध्या तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये लिमिटेड लोकांना ट्रेनचे पासेस मिळतात, सर्वांना मिळत नाही. सह्याद्री चॅनलसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा विनंती केली आणि मधल्या काळामध्ये मी इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीला खूप वेळा पत्र लिहिलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला की आम्हाला एज्युकेशनल चॅनलमध्ये 2 चॅनल द्या, पण आपण सह्याद्रीमध्ये 6 तासाचं चॅनल मागतोय. सह्याद्रीचं चॅनल आपल्याला मिळणार आहे. सह्याद्रीचं चॅनल मिळालं की ते चॅनल जवळपास सगळ्यांकडे राहील. आज केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला स्वयंप्रभा हे चॅनल मिळालेले आहे, ज्याच्यावरचे आता कंटेंट आपण ई कंटेंट सुरू करायला केलेले, आणि ते ई कंटेंट आपण सगळ्यांना देतोय. म्हणजे समजा कुणाकडे एअरटेलचा मोबाईल असेल, कुणाकडे वोडाफोनचा मोबाईल असेल, जेही तुमच्याकडे उपलब्ध असेल, डिश असेल, काही असेल, आपण तो उपलब्ध करून देतो. आपण गुगल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहोत किंवा आपण जे स्टुडिओमध्ये केलेले आहे ते आपण युट्यूबला ठेवतोय. म्हणजे ज्या ज्या वेळेला कोणाला वेळ मिळेल तो युट्यूबला जाऊ शकतो आणि त्या वेळेला ते बघू शकतो. म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल नाही, कारण मलाही माहितीये मध्ये मी ऐकलं एका मुलाने 17 वर्षाच्या मुलाने फक्त टॅब नाही म्हणून आत्महत्या केली. माझं म्हणणं आहे की टॅब नाही, मोबाईल नाही, ठीक आहे, काही साहित्य तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे टीव्ही आहे, टीव्ही जरी नसेल तर अशा ठिकाणी लाराजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी या काही सुविधा नाहीये त्या ठिकाणी करोनाचं प्रमाण पण कमी आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये हळूहळू करून, आणि त्याच्यामध्ये पण ताई आपण काय सांगतोय की पहिला 9वी 10वी आणि 12वीचा वर्ग सुरू करावा सुरुवातीच्या काळामध्ये, जेणेकरून त्यांना फिजिकल डिस्टन्स कळतं, मास्क वापरणं कळतं. कारण छोट्या मुलांना हे पण नॉलेज नसतं. आपण मुलांना शिक्षणापासून टोटली वंचित करणं हे पण बरोबर नाही, कारण आज मुलं घरी बसलेली आहेत. आज मी सुद्धा पालक, मला माहितीये मुलं घरी असल्या मुलं काय होतं, मुलं गुंतत नाही, पहिल्यासारखी मुलं बाहेर जाऊ शकत नाही, क्रिकेट खेळू शकत नाही, बाहेर स्पर्धा मित्रांना भेटू शकत नाही. त्यामुळे ती कुठेतरी मग भविष्यामध्ये एकलकोंडी होऊन जाऊ नये, हा सुद्धा आपल्या त्याला कशात तरी गुंतवलं पाहिजे. म्हणून ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी मी सांगितलं की शिक्षण हे खूप ब्रॉड आहे, ज्याच्यामध्ये छंद आहेत, ज्याच्यामध्ये खूप सारी लोकांची पुस्तकं वाचू शकता, तुम्ही कविता वाचू शकता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता निसर्गाकडे बघू शकता. तुम्ही आता बघताय की आता मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईचं आकाश किती बदललेलं आहे, पक्षी किती दिसतात नव्याने, प्रत्येक गोष्टीचं आपण शिक्षणामध्ये रूपांतर करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतंय ना की शिक्षणाला आपण ब्रॉड स्वरूपाने जाऊ, आणि जी माध्यमे आपल्याला उपलब्ध आहेत, कुठल्याही विद्यार्थ्याला पैसा पण खर्च करायची काही गरज नाही असं माध्यम आपण निवडू. जर त्याला डेटा फक्त पाहिजे असेल तर डेटाचा खर्च त्याला लागेल, बाकी सगळा खर्च हा न करता आपण मुलांपर्यंत कशा तऱ्हेने शिक्षण घेऊन जाऊ आणि ते विविध माध्यमातून कसे घेऊन जाऊ, हा आमचा एक प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही शिक्षकांना सुद्धा सांगतो. मला आनंद आहे की काही शाळा स्वतःहून प्रयत्न पुढे करतात. म्हणजे मी रयत शिक्षण संस्थेचं बघितलं आणि लोकप्रतिनिधींनी बघितलं की त्यांनी एक चांगलं मॉड्यूल तयार केलेलं आहे जे विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत. असं मी तुम्हाला सांगितलं काही शाळांनी तिथले स्वयंसेवक तयार केले, जे मुलं मोठी आहेत तिथली आहेत राहतात, ती लहान मुलांना शिकवतात. काही लोकांनी गडचिरोलीसारख्या ठिकाणी एक लायब्ररी सुरू केली जिथं ते मुलांना मोठी, कारण मुलं आज कुठेतरी आज तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे, आज पालकांची पण मानसिकता वेगळी आणि मुलांची पण एक मानसिकता झालेली आहे, आणि दोन्ही पण आता कुठे ना कुठे मी सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी बरोबर सांगितलं की नाडकर्णीजींचं त्यांनी सांगितलं मगाशी सांगताना की आज परिस्थिती अशी आहे की पालकांच्या मनात ती भीती आहे की मी बाहेर पाठवलं तर काय होईल, आणि मुलांच्या मनात सुद्धा ही भीती निर्माण झाली. सुदैवाने आपल्याकडे करोना संदर्भात पुष्कळशा लोकांना माहिती की कशा तऱ्हेने त्याला प्रिव्हेंट केलं पाहिजे, कारण आज आपल्याकडे लस नाहीये. त्यामुळे आपल्याला करोनाशी फाईट करताना तुला प्रिव्हेंट कसं करता येईल हेच करून करतायत. पण अशा वेळेला मुलं आज एक्सपोज नाहीये, त्यांना एक्सपोज किती करायचं हा आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा कन्सर्न आहे. त्यांचे आरोग्य हा आमचा सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे, पण ते शिक्षणामधून सुटू नये
हा सुद्धा आमचा एक कारण काय होईल आता काही दुर्दैवाने भविष्यामध्ये मग काय होईल, जे तुम्ही प्रश्न सांगितलेत ना की बालमजदुरी असेल किंवा मग लग्नाचे प्रश्न असतील, जर समजा ही मुलं शिक्षणापासून बाजूला गेली तर मग पुढचे हे प्रश्न भविष्यामध्ये नक्कीच निर्माण होऊ शकतात. म्हणून या मुलांना कशा मार्गाने आपल्याला गुंतून ठेवता येईल, कारण शिक्षण हा एक मार्ग आहे, ते शिक्षण आहेच, त्याच्या मार्गातून मुलगा गुंतून पण राहतो, तो अभ्यास करतो. आणि जसं आपण झूमचं तर आपण करू शकत नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की झूमच्या प्लॅटफॉर्मवर पैसे लागतात. एक दुसरं असं की त्याचा डेटा आपला हिते व्हायचं आणि सिक्युरिटी त्याच्यामध्ये खूप मोठा इश्यू आहे की सिक्रेट आपण काही ठेवू शकत नाही, म्हणून आपण झूमचं नाही करत आहे. पण आपण इतर काही प्लॅटफॉर्मवर गुगलशी बोलतोय की तुमचा प्लॅटफॉर्म द्या, त्याच्यावर आपण मुलांची लिंक पाठवतो. दुसऱ्या दिवशी मुलं त्या टायमिंगला पॅरेंट्स करून ते लिंक त्यांच्याकडे येतं की ह्या टायमाला तुम्ही मोबाईल उपलब्ध करून द्या. त्या दिवशी मुलं तिथे येतात, मुलं तिथे आणि त्यांनी शिक्षकाशी डायरेक्ट बोलतात, शिक्षक त्यांना माझ्यावरती शिकवतात, फळ्यावरती शिकवतात आणि मुलं ते बघतात. तो इंटरॅक्टिव्ह सेशन असतो. अशा तऱ्हेने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण सगळ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव आहे, ही एक वेगळं आव्हान आहे. पण जसं म्हणाले की आपल्यासाठी ही संधी सुद्धा आहे की आपल्याला मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल. त्यामुळे तुमच्यासारखे जे नर्मदाच्या त्या ठिकाणी आदिवासी पाड्यामध्ये काम करणारे लोक आहेत किंवा आता शहरी भागातले काही लोक आहेत, मला आनंद आहे या चर्चेच्या माध्यमातून आपण काहीतरी वेगळं घेऊन आणखीन पुढे येऊ, की अजून काही गोष्टी केल्या, अजून काही तुमच्या सूचना असतील की बाबा आपण हा मार्ग स्वीकारला तर अजून हा मुलांच्या साठी चांगला होईल. पण आपल्याला मला मान्य आहे की सिस्टम मध्ये कदाचित काही असू शकते की बाबा आता ही सिस्टम, कुठलीही गोष्ट नव्याने जेव्हा सुरू होते तेव्हा ती थोडीशी त्रासदायक असते, पण ती हळूहळू आता काय करणार, आपल्याला 3 महिने आपल्याला माहित नाही परिस्थिती काय राहील, आज परिस्थिती काय, उद्या परिस्थिती काय, 2 महिन्यांनी परिस्थिती काय माहित नाही. जशी मी तर होपफुल आहे, खूप प्रामाणिकपणे सांगते, मी तर फार होपफुल आहे की 4-5 महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये परिस्थिती सुधारावी आणि आपण नॉर्मल स्कूल चालू करावे, कारण त्याची जागा कोण. कारण मी मान्य करते की फक्त ऑनलाईन बोलण्याने शिक्षण नाही होत, ते मुलांशी शिक्षकांचं जे वातावरण असतं, तिथे जे खेळेमेळचं वातावरण असतं आणि शिक्षक जे बोलतात त्याच्या माध्यमातून शिक्षण होतं. शिक्षण हे खूप परिपूर्ण असावं लागतं, परंतु आता काहीतरी मार्गातून आपण जावं म्हणून आपण हे विविध मार्ग शोधतोय. त्याच्यामुळे अजूनही तुमच्या काही सूचना असतील तर बरोबर सांगा, आपण त्याही सुद्धा शासन म्हणून पूर्णपणे ऐकायला तुमच्याबरोबर यायला आम्ही तयार आहे. मला या ठिकाणी आता तुमच्या बोलण्यात बऱ्यापैकी एक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख आला, झूम असेल, गुगल असेल किंवा अजून काही प्लॅटफॉर्म्स आहेत. मला तिन्ही पॅनलिस्टना हा प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं थोडंसं श्रुती मॅडमना पालकांच्या अंगाने, लारा मॅडमना शिक्षकांच्या अंगाने. या आत्ताची नवी पिढी आहे ही बऱ्यापैकी तंत्रज्ञान वापरण्यात तरबेज आहे, म्हणजे टेक्नोसॅव्ही आहे, पण तुलनेने कुठेतरी त्याबाबत शिक्षक थोडे काही वेळा कमी पडतात का, किंवा त्यांना अडचणी येतात का? आणि होतं मग उलट असं की तंत्रज्ञान वापरण्यात मुलं तरबेज आहेत पण शिक्षक तेवढा टेक्नोसॅव्ही नाहीये, आणि मग काही गमती जमती अनेक ठिकाणी घडत असतात. शिक्षकांच्याही तक्रारी येतात. पालक म्हणजे वर्गात काय चालतं तर वर्गात मुलं आणि शिक्षक असतात, पालकांना माहित नसतं, पण इथे पालक वर्ग बघतात, शिकवणं बघतात, त्यातून काही तक्रारींच्या घटना घडल्या आहेत. तर त्याच्यात 2 मुद्दे, एकतर याबाबत शिक्षक म्हणून काय पाहावं, काय काळजी घ्यावी, पालकांनी याकडे कसं पाहावं. आणि वर्षा मॅडमना प्रश्न आहे की या सगळ्याच्यात, हा प्रश्न बऱ्याच शिक्षकांनी पण विचारलाय, की या सगळ्या प्रक्रियेत शिक्षकांना नवं तंत्रज्ञान हे वापरणं याचं प्रशिक्षण आतापर्यंत दिलं गेलं नाहीये. त्याबाबत म्हणजे शिकवायचं कसं आम्हाला कळतं, पण या तंत्रज्ञानाच्या नव्या टूलच्या माध्यमातून कसं शिकवायचं हे कळत नाहीये. याबाबत गोंधळ आहे, त्याबाबत काही सरकार करणार आहे का? आपण लारा मॅडम पासून सुरुवात करूया. हो, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की आमच्या वयाच्या लोकांनाच एकदम जरा तंत्रज्ञान वापरायचं म्हटलं की अरे बापरे जमेल का, चुकणार नाही ना, असं सगळं साशंक होणारे बरेच जण असतात आणि त्या मानाने मुलं खूपच सहजतेने तंत्रज्ञान वापरू शकतात. मला असं वाटतं की म्हणजे आता परत आमच्या शाळेत पुरतं जर बोलायचं झालं तर हो, आम्हाला पालकांनी आमच्या म्हणजे जे ह्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे पालक आहेत किंवा काही शिक्षकही आहेत की जे टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांनी चांगला पुढाकार घेऊन मे महिन्यामध्ये आम्ही बरंच शिक्षकांचं प्रशिक्षण केलं की कसं तुम्ही एखादा व्हिडिओ बनवायचा किंवा झूम मीटिंग कशी सेट करायची पासनं सगळं. आणि मग छोटे छोटेसे असाइनमेंट्स देणं आणि काही कळलं नाही तरी विचारायला मुभा आहे, एक असं वातावरण तयार करणं की इथे काही हरकत नाहीये, आपण चुकलो तरी हरकत नाहीये, आपल्याला थोडंसं शिकून घेतलं तर ह्याच्यातनं
काहीतरी आपण मुलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, तर आता तरी आपल्याला दुसरा मार्ग सापडत नाहीये, तर आपण शिकल्याने मुलांपर्यंत आपण पोचणार आहोत आणि आपली पण ही जी काही नको बाबा असं वाटण्याची जी काही भीती आहे त्यावर आपण जर ती ओलांडू शकलो तर मगाशी श्रुती मॅडमनी पण जसं सांगितलं की काही नक्कीच चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत इंटरनेटवरती वगैरे, तर त्यातून ते पण मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल लॉंग टर्म सुद्धा. तर ह्या सगळ्या विचारांनी प्रशिक्षणासाठी मात्र वेळ द्यावा लागला आणि त्याच्यातनं सगळ्या शिक्षकांनी जमतंय नाही जमतंय तरी उत्साहाने मी शिकून घेणार आहे असं म्हणून त्याच्यात सहभाग घेतला, तर जाता येते पुढे. पण असा अवधी द्यायला लागेल असं आहे. म्हणजे अचानक आता तुम्ही करा असं म्हणलं तर खरंच एकदम म्हणजे विषय पण शिकवायचा आहे, माध्यम पण नवीन आहे, असं एकदम गांगरून गेल्यासारखं होऊ शकतं. तर हे लक्षात घेऊन तसं प्रशिक्षणाला अवधी आणि तसं वातावरण निर्माण करण्याची गरज नक्कीच आहे. आणि हा जो काही भाग तुम्ही म्हणालात की एरवी मुलं आणि शिक्षकच फक्त वर्गात असतात, आता पालक पण बघत असतात तो वर्ग, तर ह्या गोष्टीचा ताण येऊ शकतो. आणि मात्र परत तुम्ही एक शाळा म्हणून पालकांना विश्वासात घेतलं आणि हे सगळं पोचवलं की हे सगळं नवीन आहे शिक्षकांसाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठीच, तर एकदम काही तुम्हाला समजा ऐकताना वाटलं की बाबा हे असं कसं सांगितलं, तर एकदम तुम्ही मुलाच्या समोर प्रतिक्रिया देऊ नका, तुम्ही शाळेपर्यंत पोचवा, आपण त्यावर नंतर बोलू असं इन्स्टंटली असं काहीतरी रिमार्क्स करू नका. तर असं विश्वासात घेऊन हे सगळं बोलणं केलं तर ती प्रक्रिया देवाणघेवाण पण चांगली होते आहे. म्हणजे पालकांना समजा काही शंका असतील किंवा काही म्हणणं असेल तर ते पण पालक पोचवत आहेत, पण ते योग्य मार्गाने आणि योग्य पद्धतीने होत आहे. तर तसं होऊ शकतं जर विश्वासात घेऊन हे केलं तर. याबाबत पालकांनी काय तुमचा मुद्दा पूर्ण होते? नाही ठीक आहे. म्हणजे आता मला आता एवढा कळस. याबाबत पालकांनी कसं पाहायला पाहिजे याच्याकडे? लारा मॅडमनी सांगितलं तेच उत्तर माझं पण आहे की असं अचानक मुलांच्या समोर कितीही काही एखादी चूक झालेली असली तरी सुद्धा मुलांच्या समोर न बोलता ते पालकांच्या आधी शिक्षक पालकांनी एकत्र बोलायला पाहिजे एकमेकांशी. आणि मधल्या काळात जे काही घडलं ते डायरेक्ट सोशल मीडियावर नाव घेऊन शाळेचं शिक्षकांचं नाव घेऊन, तर ही तर फार काही अजिबातच चांगली पद्धत नाहीये पालकांनी त्या वापरलेली. कितीही काही लक्षात आलं तरी त्या माणसाशी बोलायला पाहिजे. पण आता मला असं एक सांगायचं की वर्षा मॅडम मगाशी जसं म्हटलं की आपण वेगवेगळी माध्यमं शोधतोय, तर त्यांच्याच बोलण्यात जे आलं होतं ना ते अतिशय खूप छान आहे की युवा वर्ग जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा असा एकत्र झालाय आणि जवळपासच्या मुलांची आम्ही जबाबदारी घेतो असं म्हणून सांगून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केलीये. अगदी शिक्षणाला नाही पण काहीतरी शिकवायला सुरुवात केलीये. तर मला असं विचारायचं शासनाच्या माध्यमातून असं होऊ शकतं का की सगळ्याच काही म्हणजे आता बिल्डिंग आहे, वस्ती आहे, एखादी सोसायटी आहे, तर या सगळीकडची थोडीशी तरुण मुलं पुढे आली आणि त्यांनी छोट्यांची जबाबदारी घेतली, पण त्यांनी आधार मात्र पाठ्यपुस्तकाचा ठेवला. इतर कुठलेही आधार न घेता फक्त पाठ्यपुस्तक शिकवलं किंवा बोलून दाखवलं, थोडंसं प्रश्नोत्तर असं काही केलं तर मला हे छान वाटेल. कारण त्या बोलताना शेवटी म्हणाले की अजून काही सूचना असतील तर हे जे शासनाने केलेलंच आहे ऑलरेडी हे ब्रॉडली आपण कसं पोहोचवू शकतो असं मला वाटतंय. बाकी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर सेम लारा मॅडमने दिलं तेच आहे माझं. आणि शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्याबाबत शासनाची काही भूमिका आहे का? म्हणजे ती मात्र शासनाने, पण ते इतकं अचानक सगळं आलं अंगावर आल्यासारखं त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देणं कदाचित शक्य नसेल त्यावेळेला. आणि असं आपल्याला वाटतं की व्हिडिओ वगैरे हल्ली कोणीही करू शकतं, पण जर पीपीटी तयार करायची असेल तर ती तयार करता येत नाहीये काही शिक्षकांना वगैरे. पण मला तो फार मोठा मुद्दा तर वाटत नाही, कारण शासनाला हे आता इतकं अचानक आलेलं आहे की शासन ते सुद्धा सगळी प्रशिक्षणाची यंत्रणा सुद्धा पार पडेल असं मला वाटतं. याबाबत वर्षा मॅडमचं काय म्हणणं आहे? सुदैवाने आपल्याकडे तंत्रज्ञही शिक्षक आहेत आणि जवळपास 1,64,000 शिक्षकांना आपण यापूर्वी प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम शिक्षक जे आहेत ते जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आता जे गुगल प्लॅटफॉर्म आहे हा आपल्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आहे, त्याचं आपण प्रशिक्षण सध्या सुरू केलेलं आहे. आपण केंद्र प्रमुखांना सुद्धा जवळपास 8 वेळा या संदर्भामध्ये टेक्निकल संदर्भामध्ये आपल्याकडे आधीपासूनच डिजिटल
स्कूल, आपल्याकडे आधीपासूनच आपल्या जर बघितलं तर बहुतेकांना सर्वांना माहिती आहे की व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मुलांपर्यंत जाण्याचं काम सुरू होतं. काही ठिकाणी स्टुडिओ होते, काही महानगरपालिकेचे, आपल्या शासनाचे 3 स्टुडिओ ज्याच्या माध्यमातून आपण व्हर्च्युअल क्लासरूम करत होतो. त्यामुळे आपल्याकडे तंत्रस्नेही शिक्षक आहेत, पण परंतु जरूर आता ही पद्धत नव्याने आलेली असल्यामुळे गुगल प्लॅटफॉर्म नव्याने आल्यामुळे आपण गुगल संदर्भामध्ये आता शिक्षकांना सध्या ट्रेनिंग आपण सुरू केलेलं आहे. आणि जो त्यांनी प्रश्न विचारला की मी ज्याचा उल्लेख मी केला होता की बाबरेवाडीच्या शाळेच्या पुण्याच्या, त्याचा उल्लेख मी केला औरंगाबाद बीडमध्ये की जिथे युवा पुढे आलेले अशा वेळेला डिस्टन्स ठेवून जर अशा तऱ्हेने काही लोक त्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीमध्ये जागेमध्ये व्यवस्थित जर करत असतील ऑर्गनाईज आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते करतात काही ठिकाणी. आणि मला वाटतं अशा चांगल्या चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आता आम्ही फाइंड आउट करतोय की कुठल्या कुठल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ज्या ठिकाणी आपण, जसं मी गडचिरोलीचा एक फोटो बघितला, अशी मुलं मागं पाठीला पाठ लावून मुलं लायब्ररी करून तिथे वाचत होती शाळा, जशी फिजिकल डिस्टन्स ठेवून. की म्हणजे मुलं एक ठिकाणी बघितलं की गावामध्ये तरुण मुलगा शिकवताना त्यांनी 10च मुलांना घेतले, लांब लांब बसवले आणि त्यांना ते शिकवतात. मला असं वाटतं अशा तऱ्हेने शिक्षण जरी शिकवण्याचा प्रयत्न केला तर बेस्ट प्रॅक्टिसेस महाराष्ट्रामध्ये होत आहेत, विविध माध्यमातून शिक्षण लोक शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ऑनलाईन हे जसं आता आपल्याला आले, समजा ऑनलाईन आहे त्याचबरोबर टीव्ही पण आहे. तर टीव्हीच्या वेळेला आपल्याला काही शिक्षकांना टेक्निकल शिकवायची गरज नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी कंटेंट स्टुडिओच्या माध्यमातून मुंबई पुण्याच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे 1ली ते 10वीचं पूर्ण मटेरियल आपल्याकडे तयार आहे, 11वीचं मटेरियल आपल्याकडे तयार आहे. या वर्षीचं 12वीचं पोर्शन चेंज झाल्यामुळे आपण 12वीचं पोर्शन तयार करत आहोत नव्याने, जे फर्ग्युसन कॉलेजमधले चांगले शिक्षक असतील, पुण्यामधले, मुंबईमधले काही चांगले प्राध्यापक आहेत, अशांशी आपण करतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण सध्या आता कंटेंट तयार करण्याचं काम सुरू आहे. कंटेंटचा निघाला तर आता परिस्थिती अशी आहे की शासन काही कंटेंट देतंय दीक्षाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप वरून काही लिंक पाठवून. अनेक खासगी ऍप्स आहेत, म्हणजे पालकांच्या दृष्टीने एक सधन किंवा ही ऍप्स घेऊ शकणाऱ्या पालकांच्या दृष्टीने माहितीचा किंवा कंटेंटचा पाऊस आहे आणि त्यातलं नेमकं काय निवडायचं, कसं निवडायचं हे कळत नाहीये. आणि ज्यांच्याकडे खासगी ऍप्स ऍक्सेसिबल नाहीत तिथे दीक्षाचा कंटेंट आहे, पण तो कंटेंट म्हणजे त्या कंटेंट बाबतही अनेक वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झाल्या होत आहेत की हा कंटेंट खरंच तितका समर्पक आहे का. तर वर्षा मॅडम पासून सुरुवात करू की मुळात कंटेंट तयार करणं किंवा याबाबत काही शिक्षकांना वेगळं प्रशिक्षण येत्या काळात देणार का, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग आहे तो कंटेंट वापरताना, तो मुलांपर्यंत पोहोचवताना त्याची काही तपासणी होते का आपल्याकडे शिक्षण विभागाच्या पातळीवर आणि ती केली जाणार का. कंटेंट आणि अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते यावर्षी आणि प्रत्येक वर्षी आपल्या SCERTच्या माध्यमातून होत असतं, जी आपली गव्हर्नमेंटची बॉडी याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे यावेळेला कंटेंट तयार करत असताना, जसं तुम्ही उल्लेख केला की दीक्षा ऍप मध्ये असेल किंवा आपण कुठलंही सांगत नाही की कोणी कुठलं ऍप घ्यावं किंवा काय घ्यावं, कारण आपण इतर सगळे माध्यम वापरणार त्याच्या माध्यमातून. पण आपण कंटेंट करताना जसं मी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून किंवा स्टुडिओच्या माध्यमातून बेस्ट कंटेंट निर्माण झालेले आहे. मी मुंबई महानगरपालिका सांगितलं, पुण्याच्या माध्यमातून सांगितलं, असे आपण सगळे बेस्ट कंटेंट लोकांनी जे तयार केले ते आपण लोकांकडून मागवतोय, ते घेत आहे आणि त्याला तपासण्याचं काम आहे SCERTच्या माध्यमातून आहे. आपण सर्वांना ऑथॉरिटी दिलेली नाही, आपण SCERTलाच फक्त ऑथॉरिटी दिलेली आहे. त्यांनी अकॅडमिक कॅलेंडर पण बनवायचंय, त्यांनी या वर्षीचा सिलेबस पण बनवायचा आहे, त्याच्यामध्ये लागणारे कंटेंट पण त्यांनी तपासायचे. दीक्षा ऍपच्या बाबतीमध्ये तुम्ही जे बोलला, तो दीक्षा ऍप हा सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवलेलं ऍप आहे, ज्याच्या माध्यमातून सुद्धा जो कंटेंट निर्माण झालाय तो महाराष्ट्र राज्य हे मला वाटतं सगळ्या देशामध्ये 46% जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये दीक्षा ऍप वापरला जातो. आणि आपण पुस्तकं सुद्धा PDF स्वरूपामध्ये, मी आधीच सांगितलं तुम्हाला की बालभारतीच्या माध्यमातून पुस्तकं सुद्धा आपण ऑनलाईन मध्ये ठेवलेली आहेत. त्यामुळे आपला प्रयत्न असाच आहे की SCERTच्या माध्यमातून हा व्हावा. जे सातत्याने मी उल्लेख करते की जो पण कंटेंट आहे तो आपण SCERTला देतो, SCERT त्याचं पूर्ण ऑथेंटिकेशन करतं, त्याची पूर्ण सिक्रेसी बघण्याचं काम SCERTच्या माध्यमातून जातं. कुठल्याही प्रायव्हेट प्लेअरला किंवा कुठल्याही प्रायव्हेट एजन्सीला त्याच्यामध्ये एंटरफेअर करण्याचा किंवा त्याच्यामध्ये डायरेक्ट हे करण्याचं हे नाहीये. हे सगळं काम SCERTच्या माध्यमातून होतं आणि ज्यांचे अकॅडमिक परफॉर्मन्स चांगले आहेत किंवा ज्यांचे कंटेंट चांगले आहेत असे कंटेंट SCERT स्वतः तपासतं आणि मग ते इन्क्लूड करायचे किंवा नाही करायचे हा पूर्णपणे शिक्षण संस्थेला, रिसर्च आणि संस्थेला अधिकार आपण दिलेला आहे. मुळात या सगळ्यात म्हणजे कंटेंट बघितल्यानंतर थोडासा काही वेळा गोंधळ जाणवतो की डिजिटल शिक्षण मुळात कशाला म्हणावं, म्हणजे फक्त आभासी वर्ग, व्हिडिओ पाहणं, काय नेमकं.
मग हे खेळाच्या माध्यमातून पण मुलं शिकू शकतात का? काही ओपन सोर्सेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या कंटेंटवर शिकू शकतात का? तर हा आहे तो कंटेंट कसा वापरायचा, लारा मॅडम याचं उत्तर देतील तर. म्हणजे शाळा त्यांची काय विचार करते किंवा शिक्षक म्हणून त्या काय विचार करतात? शिक्षक म्हणून हे नक्कीच आहे की स्वतः पूर्ण प्रशिक्षण घेऊन कंटेंट निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. कारण एकतर तो म्हणजे कंटेंट बरोबर पण असला पाहिजे, संविधानिक मूल्यांना धरून पण आहे ना हे पण असायला पाहिजे, तो इफेक्टिव्ह पण असला पाहिजे. शिवाय ह्या माध्यमाचे म्हणून काहीतरी एक पद्धत आहे की ते परिणामकारक होण्यासाठी जसं वर्गात शिकवतो तसं फक्त व्हिडिओ शूट केलं तर ते दरवेळेला एवढं परिणामकारक होत नाही. त्याच्यामुळे हा सगळा विचार करून कॉन्टेंट बनवणं ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. तरी काही छोटे छोटे प्रयोग होत आहेत, जसे आमच्या शाळेमध्ये पण काही जण बनवत आहेत किंवा इतरही ठिकाणी बनवत असतील तर ते ओपन सोर्स झाले तर नक्कीच चांगलं होईल की एकमेकांचं इतरांना वापरता येईल. पण जे उपलब्ध आहे इंटरनेटवर त्याची निवड करून त्याचा ज्युडिशियस वापर करणं हे एक नक्की पर्याय असू शकतो की काय चांगलं उपलब्ध आहे किंवा जे आहे त्याच्यात थोडी स्वतःची प्रस्तावना म्हणा किंवा इतर उदाहरणांची भर घालून असं करून जर मुलांना तो दिला कॉन्टेंट तर त्याचा एक उपयोग होऊ शकतो. काही वेबसाईट्स जशा की आता म्हणजे काही समविचारी शाळा आणि व्यक्ती यांच्या पुढाकाराने अक्षरनंदनच्या माजी मुख्याध्यापिका वर्षाताई सहस्रबुद्धे त्यांच्या पुढाकाराने आता नुकतीच एक वेबसाईट सुरू झाली आहे. त्याचं नाव आहे घरच्याघरी.com. तर त्याच्यावरती अगदी सोप्या म्हणजे बालवाडी ते 5वीच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून मराठी, गणित, परिसर, कला, खेळ आणि जीवन कौशल्य ह्याला धरून सोप्या कृती अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यात व्हिडिओज वगैरे नाही आहेत पण अगदी सोप्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत. आणि ही कृती घेतल्याने मी ती का घ्यायची, त्याच्यातनं काय साध्य होईल, कशी घ्यायची आणि घ्यायला पण सोपी असेल घरातल्या घरात उपलब्ध गोष्टी वापरून, तर त्याच्यातनं अशा गोष्टींमधनं पण किंवा मराठी विज्ञान परिषदेनी पण मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग आहे ते पण घरोघरी प्रयोगशाळा असं म्हणून त्यांच्या वेबसाईट वरती खूप प्रयोग उपलब्ध आहेत की जे बघून तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर असं पण म्हणजे जर म्हणजे काही जणांनी एकत्र येऊन किंवा शासनाने सुद्धा आणि इतरांनी पण असे काय चांगलं मटेरियल उपलब्ध आहे त्याची निवड करणं हे जर केलं तरी ते खूप चांगलं मदतरूप ठरेल आणि ते सगळ्यांना ओपन सोर्स केलं तर. कारण सगळंच नव्याने क्रिएट करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे आणि आम्ही असाच प्रयत्न करतो आहोत हे सगळं वापरण्याचा. कंटेंट येतो किंवा मुलांना शाळा अभ्यास पाठवते पण तरीही तो कसा वापरायचा, म्हणजे व्हिडिओ मुलाला दाखवला तर त्यातून हवा तो मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे का हे निश्चित स्वरूपात तयार करणाऱ्यालाही 100% सांगता येत नसतं. अशा वेळी तिथे पालकांचा पुन्हा सहभाग असतो ती गोष्ट मुलाला समजावून सांगण्यात. आणि हे मुलाला म्हणजे अनेकदा पालकांची अशी तक्रार असते शाळेत बाईने किंवा ताईने सांगितलं ना की मुलं ऐकतात, तेच आम्ही सांगितलं की ऐकत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीत मग पालकांनी तोंड कसं द्यायचं, त्याचं श्रुतीताईने उत्तर दिलं तर बरं होईल. हो बरोबर आहे. पालकांनी त्याला तोंड कसं द्यायचं, कारण मुलांचे प्रश्न असतात. पण काही असे पण म्हणजे आपल्याला असे काही उदाहरणं माहिती आहेत आपल्याला की अगदी निरक्षर आई आहे, म्हणजे अगदी काही 4थी-5वी पर्यंत सुद्धा तिचं शिक्षण झालेलं नाहीये, तर ती आई सुद्धा मुलाचं काही प्रमाणे अगदी शिकवू नाही शकत पण सराव करून घेणं, ती समोर बसवून थोडं हे कर असं म्हणणं, हे निरक्षर आयांनी सुद्धा यापूर्वी केलेलं आहे आणि आताही करत असतील. माझ्या कामाच्या वेळेला मी असे अनेक म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की अभ्यास घेणारा बाबा असं म्हटल्यानंतर एक स्टिरियोटाइप उदाहरण दिसतं आपल्या डोळ्यासमोर की सुशिक्षित बाबा असणार, असा तो मुलीचा अभ्यास घेत असणार. पण या समजांना असे तडे देणारे अनेक पालक मला माहिती आहेत
की दिवसभर भंगार गोळा करून नंतर संध्याकाळी, आणि ती मुलगी अत्यंत उत्साहाने त्यांच्यासमोर बसते की नाही माझे बाबा माझा अभ्यास घेणार आहेत म्हणून. तर असंही आहे, म्हणजे पालकांच्या आत्मविश्वास, जो त्यांनी शब्द वापरला तो खूप बरोबर आहे, की त्यांनी जर ठरवलं ना की नाही आपण मुलांना समजून सांगायचे, आपण मुलांना शिकवायचे, तर कुठलाही पालक हे करू शकतो. फक्त मानसिक ताण जर त्याच्यावर असेल तर ती परिस्थिती त्याला हाताळताच येत नाही. म्हणजे कारण का तर स्वतःलाच त्याला हाताळता येत नाहीये, तर मुलांना तो समजावून सांगणं वगैरे हे फार लांबची गोष्ट वाटते मला. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंत ना सगळं हे की जे काही मुलांचं शिक्षण, मुलांचं आरोग्य, मुलांचं हे आई वर्गाकडे सोपवून दिलेलं आहे की तुझं तू बघ, असं म्हणजे तुझं तू काय असतं परत पण आहे. तर तसंच आता मग हा व्हिडिओ आला, मग हे कसं समजावून सांगायचंय, मग तो ऑनलाईन तिथे बसत नाही मोबाईल समोर, तो घरभर फिरतो मुलगा, स्टॉप व्हिडिओ करून घरभर फिरतात मुलं. तर हे आता तुझं तू बघ, हा जो आई वर्गाकडे जास्त जबाबदारी दिली गेलेली आहे आत्ताच्या काळामध्ये, तर त्यामुळे मला तो खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे या तुझ्या प्रश्नाचं एक ते एक उत्तरच असू शकत नाही, घरोघरी त्याचं उत्तर कदाचित वेगळं असेल. म्हणजे विल पॉवर पालकांची, त्यांचा आत्मविश्वास, पण त्यांच्यावरचे ताण आणि आई वर्ग, असं सगळं आहे ते. पण हे सगळं करत असताना प्राथमिक काळजी पालकांनी काय घ्यावी या सगळ्या बाबींचा विचार करता? अगदी बरं झालं हा प्रश्न विचारला ते, कारण जसं की मूल शाळेत, एखाद्या घरातनं जेव्हा शाळेत जातं तेव्हा घरी समजा काहीही झालं असलं, त्रास असला एखादा, किंवा आईने अगदी धपाटे मारून शाळेत पाठवलेलं आहे, असं काहीही झालं असलं तरी मुलं त्या वेळामध्ये शाळेत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा एक प्रकारचं शैक्षणिक वातावरण तिथे असतं. मग आता ज्ञानरचनावादी पद्धतीने आपण वर्ग सजवले, मुलांना खूप छान वाटेल, भिंती बोलक्या केल्या, हे सगळं आपण केलं, पण ही सगळी परिस्थिती घरामध्ये नाहीये. घर एका खोलीचं असेल, 2 खोल्यांचं असेल, चाळीतलं असेल, बंगल्यातलं असेल, आपल्याला ती काहीच परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे याच्या कुठली जे घरं असतील त्या घरांमध्ये कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक वातावरण नाहीये की ज्या वातावरणाचा मुलांच्या शिकण्याशी खूप जवळचा संबंध असतो. कारण ते एका प्रकारे कॉन्सन्ट्रेट होतात की आता आपल्याला या ताईंचं बोलणं ऐकायचंय, असं मुलांचं होतं. तर ते अजिबात शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे मुलं कदाचित कुठल्या तरी खोलीत असतील, कुठल्या तरी कोपऱ्यात असतील, तिथे समोर टीव्ही चालू असेल, कदाचित आई स्वयंपाक करत असेल, तिथे मूल असेल, कदाचित 4 लोक जेवायला बसली असतील, तिथे मूल मोबाईलवर काहीतरी ऐकत असेल. त्यामुळे शैक्षणिक वातावरण नाहीये. त्यामुळे पालकांची आता आपण ही जबाबदारी पालकांवर सोपवली आहे की जेव्हा तुमचं मूल ते मोबाईल घेऊन बसतंय, आता आपण तसंच म्हणायला पाहिजे, कारण आता ठीक आहे, आता ऑनलाईनच्या पुढे असं मी आता पुढची मांडणी करतेय की ते कसं होईल. तर त्यावेळेला निदान मुलांच्या आसपास निदान भांडू नका, चिडचिड करू नका, निदान जो काही वेळ आहे तिथे त्याला खाऊन पिऊन बसवा, असं काहीतरी करा निदान थोडंफार. म्हणजे आपल्याला सगळं शक्य नाही 100% शाळेसारखं वातावरण, पण निदान शैक्षणिक वातावरण हा शब्द तरी एक असू देत माहिती, की ते आपण घरी कसं तयार करू शकतो. निदान जो काही तासभर समजा मूल त्या मोबाईल समोर, लॅपटॉप समोर बसणार आहे, त्यावेळेला ते वातावरण तयार करता येईल का, ही जबाबदारी ज्यांच्याकडे ऑनलाईन आहे, ज्यांच्याकडे हे शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी ती काळजी त्यांनी घ्यायला हवी. एक पुन्हा साधनांची उपलब्धता आणि याच्यावर खूप सारे प्रश्न आलेत. आता थोडंसं आमच्या मनातले प्रश्न थोडेसे बाजूला ठेवून आलेल्या सगळ्या सहभागींच्या प्रश्नांकडे वळते. त्यातला एक पुन्हा महत्वाचा प्रश्न येतोय वर्षाताईंसाठी आहे की रात्रशाळांचा काय विचार झालाय. तो खूप एक वेगळा घटक आहे रात्रशाळांमध्ये. फक्त म्हणजे मुंबईत 129 शाळा, राज्यभरात 162 शाळा आहेत. त्या मुलांचा काय विचार झालाय, त्यांच्याकडे काही त्यांना साधनं नाहीयेत आत्ता, त्यांच्याबाबत काय करणार? नाही, मला माहिती आहे की त्यांच्याकडे कदाचित जसं मी सांगितलं की आपण इतरही मार्गातून जसं जातोय आपण, जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण सर्व मुलांसाठी बोलले मी. त्याच्यात दिवसाच्या शाळा पण आल्या, त्याच्यामध्ये रात्र शाळा पण आल्या. टेलिव्हिजन जे आपण देणार आहोत, किंवा आता आपण जसं 3 चॅनल परवा आम्ही गेले ज्याच्यामध्ये आपण 24 तास ठेवतो, 6 तासाचा कंटेंट आपण 3 वेळा दाखवतोय सातत्याने.
जसं युट्यूब म्हटलं की ते सर्वांसाठी झालं. जसं मी तुम्हाला सांगितलं की गुगलचा प्लॅटफॉर्म आला तो सर्वांसाठी आला. तर मला एवढंच सांगायचं या माध्यमातून की तुमच्यासाठी आपण विविध माध्यम उपलब्ध करतोय, मग ती रात्र शाळा असेल किंवा दिवसाची शाळा असेल. आणि याच्या व्यतिरिक्त रात्र शाळेमध्ये काय अजून फॅसिलिटी द्यायची आवश्यकता असं वाटत असेल, कारण सुरुवातीला आपला प्रयत्न असा चाललेला आहे की 9वी 10वी आणि 12वी यांच्यासाठी आपण पहिला उपलब्ध करून देतो प्लॅटफॉर्म. सायमल्टेनियसली आपण इतर लोकांसाठी सुद्धा काय उपलब्ध करून देऊ शकतो का, हा सुद्धा आपला विचार झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रपणे सांगितलेलं आहे की आपण विविध प्लॅटफॉर्म देतोय आणि त्या प्लॅटफॉर्म मधला सगळे प्लॅटफॉर्म हे आपल्याला 24 तास उपलब्ध कसे राहतात या दृष्टिकोनातून देतोय. फक्त दूरदर्शनचा स्लॉट जो आपल्याला भेटणार आहे तो फक्त आपल्याला 6 तासासाठी भेटणार आहे, हे फक्त आहे सह्याद्री वाहिनीचा. याच्याच अनुषंगाने प्रश्न आलेला आहे, जे केंजळ म्हणजे जे.के. पाटील सरांनी तो विचारलेला आहे. टीव्हीच्या पर्यायाचा आपण विचार करतोय, पण आता अनेक ग्रामीण भागात शेतीची कामं सुरू झालीत आणि पालक दिवसभर घरात नसतात, मुलंही नसतात, फोनही नाही. मग अशा परिस्थितीत त्या मुलांपर्यंत कसं पोहोचायचं? मग शाळेतल्या शिक्षकांनी, गावातल्या शिक्षकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावं का? त्यासाठी काही आपण करणार का? नाही, मी जसं सुरुवातीला सांगितलं की काही ठिकाणी आम्हाला बिलकुल समस्या आहे, ते मी सुरुवातीलाच मान्य केले की ज्या ठिकाणी मी जसं आधी सांगताना पण माझे तुम्ही आधीचे वेळी ऐकले असेल तर मी सांगितलं ज्या वेळेला डॉक्टरांचं बोलणं झालं त्यावेळेला श्रुतीजींच्या, की पालक शेतीवर जातील त्यावेळी प्रश्न असा आहे की त्या मुलांनी भविष्यामध्ये काय करावं. का समजा जर शाळा सुरू नाही होत तर अशा वेळेला ही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये हा आपला एक प्रयत्न आहे. म्हणून आपण त्या मुलांसाठी टीव्हीचं माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे की ज्या माध्यमातून टीव्ही तर घरात असणार आहे, जर मुलं घरात असतील त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकं असतील तर पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून त्यांनी कंटेंट बघावा. ज्यावेळी पालक घरी येतील तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये युट्यूब ऍपमध्ये जर असेल तर तो बघावा. याच्या व्यतिरिक्त आपण सांगतोय की शिक्षकांनी जे आहे ते व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे, त्याने एखादा टायमिंग द्यावा. कारण शिक्षक आज जसं मी सांगितलं की शहरी भागात म्हणजे सिटी ठिकाणी राहतात आणि ग्रामीण भागात ते जाऊ शकतात का, कारण पुन्हा आता क्वारंटाईन करण्याचा प्रश्न आला, कारण 7 दिवस त्यांना मग धावं लागेल आणि मग त्याच्यानंतरच त्यांना ते पाठवावं लागेल किंवा इतर गोष्टी आल्या. मग अशा वेळेला समजा एखाद्या विद्यार्थ्याला काही एखाद्या गोष्टीमध्ये डाऊट आला, मग तो तिथे काय करू शकतो, शिक्षकांना ऑनलाईन 2 तास नंबर दिला, शिक्षकांशी फोनवरती विचारू शकतो की सर मला हा डाऊट आलेला आहे, मला याच्यामध्ये तुमची मदत पाहिजे. किंवा दुसरं ऑप्शन काय करू शकतो की तिथले जे त्यांचे सिनियर विद्यार्थी, ज्याचा मी उल्लेख केला की स्वयंप्रेरणेने काही युवक पुढे आलेले ज्यांना अशी इच्छा आहे की बाबा मला मुलांना मदत करायची, मग असे काही विद्यार्थी तिथे येऊ शकतात जे तिथल्या मुलाला जर त्या एखाद्या कंटेंटमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्याला काय वाटतं की मला ही गोष्ट कठीण आहे, मला समजत नाही, त्याच्यामध्ये त्याला मदत करू शकतात. असं आपण अपेक्षित करतोय की या वेळेला विविध मार्गातून मुलांना कसं मार्गदर्शन मिळणार. आता सगळीकडे तुम्हाला माहिती आहे वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे, तुम्ही सुद्धा वर्क फ्रॉम होम मधून सगळ्यांनी काम करताय. मुंबईमध्ये बहुतेक लोक सगळे वर्क फ्रॉम होमने काम करतात. अशा वेळेला जर शिक्षकांनी 2 तास त्यांचे दिले, त्याच्या माध्यमातून ते लोकांना टेलिफोनवरती उपलब्ध राहिले आणि मुलांना ते इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये मदत करू शकले, तो सुद्धा एक मार्ग होऊ शकतो. त्याच्या माध्यमातून मुलं त्यांच्यापर्यंत बोलू शकतात आणि कंटेंट त्यांच्याकडे पोहोचवण्याचं काम करतात. जसं मी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये पुस्तकं तर जवळपास मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहेत. शहरी भागामध्ये काही ठिकाणी थोडासा त्रास आहे, कारण ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन मध्ये आहेत किंवा क्वारंटाईन एरियामध्ये आहे त्या ठिकाणी पुस्तकं वाटणं थोडं कठीण जातं. अदरवाईज त्यामुळे रसिका, हा बोला मॅडम. रसिका, एक मुद्दा विचारायचा होता, थोडा याच्यावर थोडी चर्चा झाली पाहिजे की आता ज्यांना ऑनलाईन शिक्षण मिळतं आहे, म्हणजे जसं की सर्वे झाला, ज्यांच्याकडे अँड्रॉइड आहे त्यांचं शिक्षण झालं असं समजायचंय का, आणि तसं समजायचं असेल तर ज्यांच्याकडे ऑनलाईन नाहीये त्या टक्क्याचं आपण त्यांना शिक्षण दिलं असं समजणार आहोत का नाही समजणार आहोत, आणि मग नंतर हा सांधा कसा जुळवणार आहोत याचा थोडासा. श्रुती मॅडम, तुमचा हे म्यूट झालाय. अनम्यूट आहे आता, तुम्ही बोलू शकता. अच्छा, हा, मला असा एक मुद्दा म्हणायचा होता की तुमचा मुद्दा असा होता की ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण अँड्रॉइड आहे. हा, तर त्या अँड्रॉइड ज्यांच्याकडे आहे त्यांचा अभ्यास झालाय असं आपण मानायचंय का, आणि ज्यांच्याकडे ऑनलाईन अजून अजिबात सुरू झालेलं नाही, ऑनलाईन नाहीच आहे, ज्यांच्याकडे काही नाहीये, त्यांचा अभ्यासाचं काय आहे, म्हणजे की त्यांना आपण ते 5वीत गेलीयेत 6वीत गेलीयेत असं म्हणायचंय, नाही म्हणायचंय, त्यांचं शिक्षण झालंय असं म्हणायचंय का नाही म्हणायचंय, यावर सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे असं वाटतंय मला. आता श्रुती मॅडमनी सांधा कसा जुळवणार आहोत. श्रुती मॅडमनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला अनुषंगाने परांजपे विद्यालयाच्या अनुराधा बुवा यांनी एक प्रश्न विचारलाय की ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन
एका पातळीवर होणार का? आज ना उद्या ही व्यवस्था पुन्हा परीक्षेकडे जाणार आहे, मूल्यमापनाकडे जाणार आहे, तर त्यावेळी काय असेल त्यांच्या पुढे? डेफिनेट असं आहे की यावेळेला आता जसं मी अपेक्षित करते की येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती आटोक्यामध्ये येईल, आणि आटोक्यामध्ये ही परिस्थिती आल्यानंतर मग आपल्याला जे शाळा आहेत त्या आपल्याला भविष्यामध्ये सुरू करता येतील टप्प्याटप्प्याने. जसा उल्लेख पुष्कळशा लोकांनी केला की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे, तिथल्या यंत्रणेने तो निर्णय घ्यायचा आणि त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर शाळा चालू होतील आणि मग तिथे प्रश्न राहणार नाही. पण ज्या ठिकाणी समजा शाळा सुरूच नाही झाला, जसा तुम्ही उल्लेख करताय, आता ऑनलाईन शिक्षण पूर्ण झालंय का? तसं बिलकुल नाहीये, कारण ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपण 15 जून पासून आता आपलं गुगल प्लॅटफॉर्म किंवा इतर आपल्या गोष्टी येतात ज्याच्या माध्यमातून आपण कंटेंट देत आहोत. ऑफलाईनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आता आपण सातत्याने, आता कालच आम्ही 3 चॅनल केले, आता अजून आम्ही 6 चॅनल इतर इयत्तेसाठी करत आहोत. त्या व्यतिरिक्त कारण त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश आहे, मराठी, आपल्याला उर्दू आणि इतरही माध्यमाच्या बाबतीमध्ये आपल्याला जावं लागतं ज्या ठिकाणचे विद्यार्थी विविध माध्यमातले विद्यार्थी आहेत. त्या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की आपल्याकडे डिश आहे, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, सगळ्यात महत्वाचं दूरदर्शन आहे, कारण आता आम्हाला दूरदर्शनसाठी आम्ही प्रयत्न चाललाय. आपल्याला केंद्र शासनाचं जे आहे ते स्वयंप्रभा हे चॅनल मिळालेलं आहे, त्यामुळे आपला प्रयत्न असा चाललाय की इतरही माध्यमातून जावं. जसं तुम्ही सांगताय की मला वाटतं कोणीतरी सूचना सांगत असताना सांगितल्या होत्या की उरलेल्या कंटेंट तुम्ही शिकू शकता शाळेमध्ये. बरोबर लाराजींनी सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं मला वाटतं काहीतरी, की नंतर विद्यार्थ्यांना बोलून काही पोर्शन कट करून जे नेक्स्ट इयरला पोर्शन आवश्यक आहे ते मुलांना शिकवता येईल का, अशा तऱ्हेने आपल्याला भविष्यामध्ये विचार करते. परंतु ऑफलाईन आणि ऑनलाईन हे शिक्षणाचा अर्थच हा मुळात मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं की खूप ब्रॉड आहे. शिक्षणाला आपण छोट्या ह्याच्यामध्ये नाही करू शकत, त्यामुळे आपण पाठ्यपुस्तकं शिकवतोच आहे, पण त्याच व्यतिरिक्त इतरही शिक्षण शिकवावं असंही मी सांगितलं की छंद जोपासावे वगैरे. त्यामुळे आपण यावर्षी आपण सुरू करत आहोत एक्झामिनेशन घेण्यासंदर्भामध्ये, किंवा तुम्ही जसं म्हणताय की त्यांचं इव्हॅल्युएशन पुढचं कसं करणार, आपण त्यांना कसं पास आणि पे करणार, थोड्या काळापर्यंत मला वाटतं सध्या आपण हे 3 महिने जे आहे ते 3 महिन्यामध्ये आपण सध्या आम्ही फोकस ठेवलेला आहे. 3 महिन्यामध्ये आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती सुधारेल, आणि अशा वेळेला जर काही ठिकाणी आम्ही फिजिकली शाळा सुरू करू शकलो तर त्या ठिकाणी आम्हाला पुढचं जे आहे ते, जसं तुम्ही म्हणताय की मग शाळा सुरू झाल्या की मग आम्हाला मग पुढचं जे चेकिंग आहे किंवा हे करणं आम्हाला सोपं पडेल. समजा शाळा सुरू नाही झाल्या तर मग आम्हाला भविष्यामध्ये विचार करावा लागेल की ऑनलाईन एक्झामिनेशन कशा घ्यायच्या, किंवा घेत असताना, कारण मागील काळामध्ये आपण काय करत होतो की मागचा रिझल्ट घेत असताना 1ली ते 8वीचा आम्ही काय निर्णय घेतला की त्यांची मागील पूर्ण वर्षभरामध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा होता आणि मग तो इव्हॅल्युएट करून त्याला पास किंवा फेल करण्याचा निर्णय घ्यावा शाळाने, असं आपण त्याला सांगितलं होतं. 9वी आणि 11वीला पण आपण तेच सांगितलं की त्याचं पहिलं युनिट टेस्ट, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड युनिट टेस्ट ह्याचं बघून त्यांना इव्हॅल्युएट करावं पूर्ण वर्षभराचा परफॉर्मन्स बघून. परंतु या वर्षी आपण त्यांना पर्सनली इव्हॅल्युएट करू शकत नाही ते कसा अभ्यास करतात, परंतु एक्झामिनेशनचे आम्हाला मग हे वेगळा विचार करावा लागेल. मग जसं एमपीएससीच्या माध्यमातून ऑनलाईन एक्झामिनेशन होतात किंवा गुगलच्या माध्यमातून मुलांच्या कशा एक्झामिनेशन घेता येतील या दृष्टिकोनातून आम्हाला भविष्यामध्ये प्रयत्न करावा लागेल. परंतु ही गोष्ट फार दूरची, आमचा प्रयत्न असा आहे की ही परिस्थिती आटोक्यात यावी आणि भविष्यामध्ये शाळा टप्प्याटप्प्याने सुरू व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचा विचार करणं मला वाटतं योग्य आहे. सध्या आमचा फोकस हा 2 ते 3 महिन्यामध्ये याच्यामध्ये मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावं, ते विविध माध्यमातून पोहोचावं, त्याच्यासाठी त्यांना खर्च लागू नये जास्त, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी फिजिकल शाळा भविष्यामध्ये आम्ही सुरू करू शकतो, भविष्यामध्ये आता म्हणजे जेव्हा आपला लॉकडाऊन संपेल त्यावेळेला कसं मुलांना आपण शाळेपर्यंत आणू शकू, ज्या ठिकाणी या 3-4 महिन्यामध्ये करोनाही नाही आणि ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, अशा ठिकाणी आपण विद्यार्थ्यांपर्यंत स्वयंसेवकांच्या माध्यमातून किंवा काही जसं शाळा तिथे चालतात त्यांच्या माध्यमातून सुरू करू शकू का, कारण आम्हाला खूप गोष्टींचा या ठिकाणी विचार करावा लागेल आणि तो टप्प्याटप्प्याने आणि तिथल्या यंत्रणेने तिथली स्थानिक परिस्थिती बघूनच निर्णय घ्यायचा आहे. कारण आज मी जसं मुंबईमध्ये मी काम करते, कधी कंटेनमेंट झोन बदलतो हे कळतच नाही. आज तिथे पेशंट नाही, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन होतो. त्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना हा खूप सेन्सिटिव्हली घ्यावा लागेल आणि संवेदनशील भावना घेऊनच आपल्याला भविष्यामध्ये जावं लागेल असं मला वाटतं. आत्ता तुमच्या मुद्द्याला अनुषंगून आणि मगाशी लारा मॅडमनी पण सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला होता की विशेषतः 10वी-12वीच्या मुलांना ज्यांना एक मोठ्या परीक्षांना सामोरं जायचं असतं, थोडंसं स्पर्धेला सामोरं जायचं असतं, त्यांच्यासाठी वेळ कमी मिळणार आहे आणि एक अभ्यासक्रमाची चौकट आहे म्हणून आपण अभ्यासक्रम कमी करायचा एक त्याच्यावर मार्ग निवडलाय. पण त्या अनुषंगाने असे काही प्रश्न उपस्थित होतात, मग अभ्यासक्रम जर उपयोगी नव्हता का आतापर्यंत, कमी कसा होऊ शकतो? आवश्यक घटक जर शिकवले जातात मुलांना तर मग कमी काय करणार? असं कोण म्हणालं की आवश्यक घटक आणि असा शब्दच कोणी प्रयोग इथे केला नाही, अभ्यासक्रम कमी जर
करायचा आहे की कुठलीही गोष्ट अनावश्यक जीवनामध्ये नसते. आता आपण जे बोलतोय या प्रत्येक शब्दाला खूप आवश्यकता आहे, कारण कदाचित हे शब्द आपल्याला खूप शिकवणारे असतात आणि म्हणून मी कुठलीच गोष्ट अनावश्यक आयुष्यामध्ये समजत नाही. प्रत्येक गोष्ट आपण जे शिकतो त्यातून काही ना काहीतरी गोष्ट शिकतो आपण जीवनामध्ये, मला असं वाटतं. त्यामुळे अनावश्यकचा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की आपल्याला परिस्थिती काय आणि परिस्थितीचं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. ही अकस्मात निर्माण झालेली परिस्थिती आहे आणि ही असाधारण परिस्थिती. अशा वेळेला आपला उद्देश काय असला पाहिजे? आपला उद्देश हा विद्यार्थ्याला जास्तीत जास्त आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल आणि त्याला कशी मदत करता येईल, हा आपला पहिला तर व्ह्यू असला पाहिजे. आणि हे करत असताना आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आमचा एक व्ह्यू आहे. मग आता याच्यामध्ये समजा आपण शाळा चालू नाही करू शकलो, तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांवर किती प्रेशर येतं. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनाचा मी सांगतो की महत्वाचा टप्पा आहे. त्यांना त्यांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. कधी काळी तुम्ही आणि आम्ही सुद्धा 10वीच्या परीक्षा दिलेल्या आहेत, 12वीच्या परीक्षा दिलेल्या आहेत. आपण सुद्धा ह्या परिस्थितीतून गेलेलो आहोत. आपल्याला माहिती किती त्या वर्षभरामध्ये आपण किती मानसिक तणावाखाली असतो आणि कारण दडपण आपल्याला पुढचं भविष्य त्याच्यामध्ये आपलं पडणार असतं. आणि अशा वेळेला मला नाही वाटत की कुठलं मागच्या वेळी जी गोष्ट झाली ती कमी होती किंवा पुढच्या वेळी जी घटना होणार आहे ती कमी असणार, असं नाही. आजची परिस्थिती बघून आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील, कारण या परिस्थितीमुळे तुमचा जोर आहे, माझा जोर आहे, आपल्या हातात ही परिस्थिती नाहीये. आज आपण कोण करू शकत नाही. म्हणून मग अशा वेळेला विद्यार्थ्यांना जर आपण सांगतोय की बाबा 100% अभ्यास करा आणि ते करू बिचारे प्रयत्न करतात पण ते बाहेर येऊ शकत नाही, शिक्षण जाऊ शकत नाहीत, आज त्यांच्याकडे काही माध्यम नसेल, तर अशा वेळेला मग अशा वेळेला त्यांच्यासाठी काय माध्यम उपलब्ध करून देत आहेत. मग त्यांच्या सोयीने ज्या गोष्टी त्यांना कमी टेन्शन देतील पण ते लोक चांगले परफॉर्म करू शकतील अशा गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध आपण करून दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून जसं मी सांगितलं की ऍज अ पॅरेंट्स म्हणून निर्णय घेत असताना आपण काय विचार करू, एक विद्यार्थी म्हणून मी काय विचार करेन किंवा एक शिक्षक म्हणून मी काय विचार करेन आणि एक मंत्री म्हणून मी काय विचार करेन, हे त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे. आणि म्हणून यावेळेला आपण सिलेबस कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो भविष्याच्या दृष्टिकोनातून जर मुलांना आता हे वर्ष बघितलं आपल्याला करण्याचा निर्णय, त्याच्यामध्ये पुष्कळचा पोर्शन हा मागच्या वर्षाची उजळणी असते, मग ही उजळणी कमी करता येऊ शकते का, हा आपण विचार करू शकतो किंवा इतरही काय मार्ग याचे विचार करू शकतो. तर मला वाटतं या वेळेला निर्णय घेत असताना आम्हाला सगळ्यांना संवेदनशीलपणे घ्यावे लागतील आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की ते खूप विचार करून आम्हाला निर्णय घ्यावे लागतील ज्याचा मुलांच्या जीवनामध्ये खूप मोठा परिणाम होणार आहे. अशा निर्णय घेत असताना त्याचा खूप विचारपूर्वक काम करणार आम्ही प्रयत्न करणार. वर्षा 2 मिनिटं बोलू का मी? हा, लारा मॅडमना काही प्रश्न विचारायचा आहे? नाही, प्रश्न नाही, म्हणजे वर्षा मॅडम आता म्हणतात ते खूपच महत्वाचं आहे की अगदी संवेदनशीलपणे हे सगळे निर्णय घेतले पाहिजे, त्याची जाणीव आहे शासनाला, हे खूपच चांगलं आहे. आणि 10वी-12वीचा जसा पोर्शन कमी करण्याचं किंवा परिस्थिती लक्षात घेऊन ठरवण्याचं ते बोलतात, तसं मगाशी श्रुती मॅडमच्या बोलण्यात जे आलं होतं की हे वर्ष 0 शैक्षणिक वर्ष असं मानता येईल का, म्हणजे मग ज्या ज्या ठिकाणी म्हणजे 10वी-12वी सोडून इतर वर्गांना ज्या ज्या ठिकाणी थोडा परिस्थितीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार जो वेगवेगळा अभ्यास घेतला असेल, म्हणजे स्ट्रिक्टली पाठ्यपुस्तकाला धरून नाही घेतलाय पण थोडा वेगवेगळा घेतलाय, तर त्यानुसारच मूल्यमापन करण्याची मुभा मिळेल का, म्हणजे सरसकट सगळ्यांना एकच मूल्यमापन नाही होणार, असं झालं तरी पण एक चांगला पर्याय असू शकतो. म्हणजे एवढंच मला फक्त म्हणायचंय, सुचवायचं. त्याच्यावरती आपण भविष्यामध्ये काही हळू थोड्या दिवसांनी आपण त्याच्या संदर्भात सुद्धा विचार करू की अशा संदर्भात सुद्धा काही करता येईल का, नक्की आपण विचार करू. हा आता उपस्थित झालेला मुद्दा मगाशी पुन्हा सुरुवातीच्या एका मांडणीत आला होता की अगदी स्वयंपाकघरात सुद्धा शिकता येतं, वेगवेगळी कौशल्य मुलं शिकतात. त्याला अनुषंगाने एक थोडासा मुद्दा की एक काही वर्षापासूनचा एक नवा प्रवाह आहे होम स्कूलिंगचा. जी लोक हे डिजिटल शिक्षण, ऑनलाईन शिक्षण किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कौशल्य शिकवणं अभ्यासक्रमाच्या चौकटी बाहेर जाऊन हा एक मोठा पालकवर्ग करतो, त्याला अनुषंगाने पहिला प्रश्न वर्षा मॅडमसाठी आहे की ही होम स्कूलिंगचा सगळा जो प्रवाह आहे हे मुक्त मंडळाकडून परीक्षा द्यायला त्यांचं प्राधान्य असतं किंवा यापूर्वी ते 17 नंबरचा फॉर्म किंवा बोर्डाचा असायचा, पण सध्या मग मुक्त शिक्षणाबाबत काही स्पष्टीकरण मिळत नाहीये अशी थोडीशी तक्रार आहे. अनुषंगाने चेतन एरंडे यांनी प्रश्न विचारलाय, या पुढच्या काळात मुक्त शिक्षण किंवा परीक्षा या ऑनलाईन असतील की ऑफलाईन असतील? आता जसं तुम्ही सगळेजण जाणता की आपण जवळपास तुम्ही बघाल तर सीबीएसई, ICSE, SSC बोर्ड या सगळ्याच्या 10वीच्या परीक्षा आपण जवळपास कॅन्सल केल्या. आज अशा परिस्थितीमध्ये जसं तुम्ही 17 नंबर फॉर्मचा किंवा मुक्त शिक्षणाचा तुम्ही उल्लेख करता, त्या संदर्भामध्ये बंद करण्याचा तर प्रश्नच येत नाही. कारण मला माहिती आहे की काही लोक मला भेटले आणि काही लोकांनी मला सांगितलं की आम्ही 9th ला
फेल आहोत तर पुन्हा शाळा म्हणतात की आम्हाला एक्झामिनेशन द्या, किंवा त्या काळामध्ये एक्झामिनेशन देणं पॉसिबल आहे का. जर मुक्त संदर्भामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारताय तर ओपन स्कूलिंगच्या बाबतीमध्ये आमचा एकदम क्लिअर आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता भविष्यामध्ये निर्णय घेत असताना सध्या तरी आता एक्झामिनेशनचे कुठलेही निर्णय होत नाहीत, कारण परिस्थिती करोनाची असल्यामुळे आता आपण त्याच्यावरती निर्णय घेत नाहीये. परंतु जर भविष्यामध्ये निर्णय घेत असताना तत्कालीन परिस्थिती बघून जर वाटलं तर ऑनलाईन, आणि जर परिस्थिती भविष्यामध्ये आम्हाला वाटली की नाही आपण करू शकू तर मग नक्कीच डेफिनेटली आम्ही त्यासाठी एक्झामिनेशन घेऊ. परंतु आजच्या काळामध्ये जर कुठली एक्झामिनेशन असेल तर ती सध्या आता होत नाही, ज्या होतात त्या ऑनलाईनच्या माध्यमातूनच होण्याचा प्रयत्न सर्वसाधारणपणे आता सध्या सगळा करण्याचा प्रयत्न सगळे सुरू करतो. आणि यावर्षी आपण 10वी-12वीचा रिव्हॅल्युएशन सुद्धा आपण प्रयत्न करतो की मुलांना उद्या वाटलं की पेपर आम्हाला बघायचा आहे तर तो आता 10वी-12वीचा पेपर सुद्धा आपल्याला त्याला ऑनलाईनच द्यावा लागेल रिव्हॅल्युएशन करण्यासाठी सुद्धा, जर त्याला पाहिजे असेल तर. आता आपण समजा एखाद्याने ऑफलाईन मागितलं तर एखाद्याला करू शकतो, कारण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं आणि आपल्या स्वतःला हे करणं फार आवश्यक आहे, म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा निर्णय घेतो. याच अनुषंगाने असे काही पालक आहेत की ज्यांना आम्हाला स्क्रीन पासून मुलांना लांबच ठेवायचंय, आम्हाला अगदी कमीत कमी त्यांना स्क्रीन वापरू द्यायचंय, पण त्यांना शिक्षणही द्यायचंय आणि आता थेट शाळांचा पर्याय नाहीये. मग मगाशी जो कौशल्याचा मुद्दा निघाला तर हे आम्ही घरच्या घरी कसं करावं हा श्रुतीताईंसाठी प्रश्न आहे. आणि लगेच मी अनुषंगिक प्रश्न आहे म्हणून लारा मॅडमना पण विचारते. कौशल्य कळतात म्हणजे एखादा पदार्थ उकळतो, तो दिसतो, तो बघता येतो, पण त्याचं मूलभूत शिक्षणातल्या प्रिन्सिपलशी ते कसं जोडायचं, ते कसं समजवायचं मुलांना, कारण हा शिकवणं हे वेगळं स्किल आहे, ते पालकांकडे प्रत्येक वेळी असतं असं नाही. मग घरच्या घरी त्यासाठी पालक काय करू शकतील? मला अगदी सोपं सांगायचं ह्याचं एक सूत्र की जे अगदी 1 वर्षाच्या बाळापासून म्हणजे अजून ते शिक्षणाच्या कुठल्याही परिघातच आलेलं नाहीये तिथपासून ते 10वी पर्यंतच्या मुलांना एक आपण करू शकतो. श्रुती मॅडम तुमचा हा म्यूट झालाय माईक. इंद्रियांच्या मार्फत शिक्षण, पंचेंद्रियांच्या मार्फत शिक्षण हे जर एक सूत्र लक्षात ठेवलं की कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा, स्पर्श हे जर आपण लक्षात घेतलं तर साधारणपणे 6वी-7वी पर्यंतची जी मुलं आहेत ती या पंचेंद्रियांच्या माध्यमातून खूप काही शिकू शकतात. म्हणजे डोळे आहे तर हवं ते वाचन करणं, कान हे जे आहे तर ते युट्यूबवर स्वतः व्हिडिओ बघणं आम्ही अलाउड नाही करत, कारण आम्ही अनेकदा ही भूमिका मांडली आहे की मुलांना स्क्रीन पासून लांब ठेवा, स्क्रीन पासून लांब ठेवा असं आम्ही अनेकदा म्हणतो. त्यामुळे पण नुसतं भाषा वेगवेगळ्या ऐकवणं ह्या गोष्टी आपण घरच्या घरी करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषांमधली गाणी, जसं अक्षरनंदन मध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या भाषांमधली गाणी शिकवली जातात, तर ते पालक घरच्या घरी करू शकतात. त्याच्यानंतर आपण स्वयंपाकघर असं म्हणतोय मगासपासून, पण विनोबांचंच हे वाक्य होतं की स्वयंपाकघर ही पहिली प्रयोगशाळा आहे. तर अगदी साधं की कणिक भिजवली तर त्याचा स्पर्श कसा होता, त्याचा वास कसा होता, त्याचा रंग कसा होता, याच्यातनं सगळ्या पंचेंद्रियांना त्याच्यातनं काही ना काहीतरी अनुभव मिळतात. मग ते लाटलं, मग मोटर स्किल्स आले याच्यामध्ये, सूक्ष्म आणि स्थूल स्नायू आहेत तर ते त्या स्नायूंचा विकास करण्याच्या दृष्टीने ते झालं. त्याच्यानंतर ती तव्यावर टाकली आणि ती भाजली. आता पहिलं गव्हाचं पीठ किंवा गहू कसा होता, मग पीठ कसं होतं, त्याच्यानंतर ते भिजवलेला गोळा कसा होता, आणि आता ती लाटली का गेली, भाकरीचं पीठ लाटलं का जात नाही आणि पोळीचं पीठ का लाटलं जातं, आणि मग भाजल्यानंतर त्याचं काय झालं. आता समजा प्रयोगासाठी आपण असं धरू की आपण एक पोळी केली आणि तिला हातच नाही लावला आणि अजून 8 दिवस ती तशीच ठेवली तर त्याच्यावर ती बुरशी उगवेल, आणि मग ती सुद्धा बघायची आहे की ती कसं त्याच्यातनं सूक्ष्मजीव जे आपल्याला दिसत पण नव्हते आणि त्या सूक्ष्मजीवांनी त्या ताज्या पोळीचं काय केलं 8 दिवसांनी. तर ही सगळी प्रोसेस ही प्रत्येक बाबतीत स्वयंपाकघरामध्ये करता येऊ शकते. त्यास म्हणजे थोडं मोठ्या मुलांसाठी सांगायचं तर त्याच्यामध्ये गणित आहे. म्हणजे आपण समजा की काही त्यांना मोजायला दिलं, अंक म्हणजे काय, कांदे मोज, चमचे मोज, त्याच्यात बेरीज आहे, वजाबाकी आहे, त्याच्यामध्ये भागाकार गुणाकार सुद्धा आहे. ते सुद्धा आपण मुलांना अगदी म्हणजे असं होतं की शाळांनी शिकवावं आणि मुलांनी सराव करून द्यावा.
पालकांनी सराव करून घ्यावा. पण जर तसं नसेल तर गुणाकार सुद्धा आपल्याला 4-5 चमच्यांमधनं शिकवता येऊ शकतो, सराव करून घेता येऊ शकतो. भागाकारासाठी सुद्धा आपल्याला एक 10-12 चमचे असतील तर आपल्याला भागाकार शिकवता येऊ शकतो. त्यामुळे गणित त्याच्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे आता आपल्याला समजा तांदूळ 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असं घ्यायचंय तर 1, अर्धा, 2, 3, 4, 10 पोळ्या, 12 पोळ्या, त्याचे अर्धे भाग, त्याचे पाव भाग, हे सगळं आपल्याला गणित हा प्रकार आपल्याला बऱ्यापैकी स्वयंपाकघरातनं करून घेता येऊ शकतो. भाषा त्याच्यामध्ये आहे. कारण मला हे सगळे परत ते प्रयोग आठवत आहेत. अक्षरनंदनीच केले होते, मी मागे त्याची माहिती घेतली होती की स्वयंपाकघरात कोणकोणत्या कृती घडतात, मग त्याच्यात केवढी क्रियापदं वापरली जातात. त्या क्रियापदांचीच एक यादी होती एक केलेली की ढवळणे, उलटणे, काय सांडणे इथपासून सगळी. त्याच्यामुळे भाषा तर आहेच त्याच्यामध्ये. ह्या 2 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रसायनशास्त्र आहे, त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र तर अख्खच आहे. त्यामुळे फक्त स्वयंपाकघर ही प्रयोगशाळा आहे जसं जे विनोबा म्हणतात ते इतकं खरं आहे की तेवढी एक गोष्ट केली तरी सुद्धा मुलांना हे आपण कोणत्या ना कोणत्या तरी जीवन कौशल्याशी जोडता येऊ शकतं. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकातल्या वेगवेगळ्या घटकांशी जोडता येऊ शकतं. जर आपण साधा टीव्ही बघितला, म्हणजे समजा की बातम्या बघत असलो किंवा कुठलाही एखादा काही कार्यक्रम बघत असलो, कार्टून बघत असलो, तरी सुद्धा आपण मुलांशी त्या विषयावर गप्पा मारू शकतो की आता हा जो माणूस बोलला ते तुला बरोबर वाटलं का. कारण आपला आक्षेप असतो खूपदा की भाषा कशी वापरतात, समजा सिरियल असेल किंवा कार्टून असेल, कोणती भाषा वापरतात, ती भाषा योग्य वापरतात का दरवेळेला. तर जे वाईट आहे त्याचीही चर्चा आपल्याला मुलांबरोबर करताच येते. म्हणजे उलट तर मला वाटतं की जे चांगलं चांगलं चाललेलं आहे त्याची चर्चा तर कराच, पण वाईट जे घडलं असेल समोर कार्टून मध्ये, कोणी कोणाला मारलंय, कोणी कोणाचा खून केलाय, काही असलं तरी सुद्धा हे तुला पटतंय का, इथपासून चर्चेला सुरुवात करून कशी तुला ही फ्रेम कशी दिसतीये, याच्यात कोणकोणते रंग वापरलेत, विशिष्ट सिरियल मध्ये, कार्टून मध्ये विशिष्ट रंग का वापरलेले असतात बरं, हे सगळे पेस्टल कलर का असतात बघ बरं. जरा मोठ्या मुलांचे आणि मोठ्या लोकांचं जर काही असेल कार्यक्रम तर तिथे वेगळे रंग वापरलेले असतात किंवा त्या नेपथ्याकडे आपण मुलांचं लक्ष वेधून घेऊ शकतो. समजा एखादी पौराणिक काळातली सिरियल चालू असेल तर त्यांचे पेहराव कसा होता बघ, तिथे भिंतीवर काय काय दिसतंय ते बघ, त्यांची भाषा बघ. असं हवं ते शिक्षण आपण नुसतं एखादी काही नाही, साधी कुठली सिरियल चालू आहे, कुठलंही कार्टून चालू आहे तरी सुद्धा त्याच्या चांगल्या वाईटाची चर्चा, विशिष्ट प्रकारे एखादी गोष्ट का वापरली आहे ह्याची चर्चा आपण मुलांबरोबर करू शकतो. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय वापरलं, म्हणजे आपल्याला खर्च किती आला, हे जर आपल्याला मुलांना लिहून ठेवायला सांगायचं असेल की खर्च वाचवला कसा, किंवा आपण जसं म्हणतो की पैसे वाचवणं हे एक प्रकारे पैसे कमावणं असतं, मग ते कसं, किंवा आपण लाईट वापरली त्याची बिल आलं ते किती आलं, कसं आलं. तर घर या एका युनिट मधनं अशा अनेक गोष्टी आपल्याला मुलांना लक्षात आणून द्याव्या लागतात ज्या आपण याच्या आधी कधी लक्षात आणून दिलेल्या नाहीयेत. मी मागे प्रसाद मणेरीकरचा एक लेख वाचला होता, तर त्यांनी इतकं सुंदर विधान त्याच्यामध्ये केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की आपल्याला मुलं घरात असण्याचीच सवय नाहीये, कारण मुलं शाळेत जातात, मग क्लासला जातात, मग संध्याकाळी ग्राउंडला जातात, मग परत घरी येतात आणि झोपतात, जेवतात आणि झोपतात, एखादं काहीतरी बघतात आणि झोपतात. पण मुलांनी घरी असताना करायचं काय हा प्रश्न कसा काय पडू शकतो. तर मुलं घरी असावीत ना, आणि मुलांनी घरातनं सुद्धा शिकावं, त्याच्यातनं अनेक गोष्टी शिकता येतात. तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींना स्पर्श, सगळ्यात महत्वाची आत्ताची गोष्ट की मी वारंवार या गोष्टीचा विचार करत असते की का बरं आपल्याकडे अजूनही माणसं थुंकतायत, का थुंकतायत, मास्क बाजूला करून का माणसं थुंकतायत. तर नागरिक शास्त्राच्या दृष्टीने आत्ताचा गोल्डन पिरियड आहे की मुलांशी हे सगळं बोलावं. समजा पेपर घरी येत नाहीये तरी सुद्धा बातम्यांच्या माध्यमातनं किंवा PDF पेपर येतो त्याच्या माध्यमातनं आता मुलं तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाहीयेत. त्यामुळे हा एक चांगली संधी आहे की मुलांची नागरिक शास्त्राबद्दल जरी बाकी काही नाही केलं आणि फक्त याबद्दल बोललं की आपण चांगलं नागरिक कसं होऊ, तरी सुद्धा खूप गोष्टी साधता येण्यासारख्या आहेत. होम स्कूलिंग, आता जे चेतन एरंडेंनी प्रश्न विचारला होता तर त्यांच्याकडे सुद्धा अशा भरपूर गोष्टी आहेत की होम स्कूलिंग साठी
मुलांना काय काय करता येऊ शकतं. फक्त होमस्कूलिंग साठी पालकांची खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यांना ते पटावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच मुलांकडनं करून घेता येऊ शकतात, त्यांच्याशी गप्पा मारता येऊ शकतात. यालाच आता याचं म्हणजे प्रिन्सिपलशी कसं जोडावं याचं उत्तर श्रुती त्यांच्या प्रश्नातूनही आलंय. त्यावर लारा मॅडमनी बोलावं. आणि त्याला अनुषंगून एक पुढचा एक मुद्दा की मग या सगळ्या आत्ताच्या पार्श्वभूमीवर थोडीशी शिक्षणाची पारंपरिक चौकट बदलण्याची गरज आहे का, आणि त्याचा विचार मुख्यत्वे शाळा आणि शिक्षकांच्या पातळीवरही व्हायला हवा का? म्हणजे पारंपरिक चौकट थोडस स्पष्ट करता. म्हणजे एक पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, शाळा, शिक्षक हो आणि परीक्षा शेवटी. बरोबर. म्हणजे हे तर तशी आता या पार्श्वभूमीवर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर मी आधी बोलले, त्याच्यामध्ये मी थोडस ते बोललेच होते की फक्त पाठ्यपुस्तक शिकवणं म्हणजेच अभ्यास झाला किंवा म्हणजेच शिक्षण झालं, ह्या मानसिकतेतून खरं तर एरवीच बाहेर पडायला हवंय. पण आता म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये तर अगदीच त्याच्या पलीकडे विचार करता आला तर खूप काही आपल्याला संधी आहे असं आपल्याला दिसणार आहे आणि ती मर्यादा ठरणार नाहीये. पहिला जो आणि म्हणूनच त्याला धरून स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण मुलांना काय अनुभव देऊ शकतो किंवा काय त्यांच्याकडनं कृती करून घेऊ शकतो, हे सगळं वेगवेगळं असल्याने म्हणूनच मूल्यमापन सुद्धा एकसारखं न करता त्याच्यामध्ये पण लवचिकता आणता येईल का, हा त्याला जोडून प्रश्न मलाही पडला होता. पहिला जो प्रश्न होता की हे सगळं प्रिन्सिपल्सची किंवा थिअरीशी कसं जोडता येईल, तर आता श्रुती मॅडमनी बरीच उदाहरणं दिली की घर हे एक युनिट धरलं किंवा स्वयंपाकघर हे एक युनिट धरलं तर किती काय काय गोष्टी करता येतील. पण हे खरं आहे की हे सगळ्या कृती झाल्या आणि त्याच्यातनं ते थिअरीशी कसं जोडता येईल, तर त्यासाठी मग मात्र खरंच पालकांना पण थोडस शिक्षक या भूमिकेमध्ये जावं लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणजे 2-3 पातळ्यांवरती शिकणं होणार आहे. एक तर कृती करून बघणं, हे एक पहिली पातळी झाली. त्याच्यानंतर असं केलं तर काय होतं, तसं केलं तर काय होतं, असं कुतूहलाने करून बघायला प्रोत्साहन देणं. त्याच्यानंतर असं का होत असेल असा विचार करायला मुलांनी लागावं, ह्याच्यासाठी त्या प्रकारचे प्रश्न मुलाला विचारणं. आणि मग का बरं होतं ह्याचं उत्तर दरवेळेला नाही सापडणार आहे, मे बी पालकांना पण माहिती नसेल, तर आपण मिळून शोधूया असंच त्याला म्हणावं लागेल. आणि मग आता तरी इंटरनेटवर म्हणजे एरवी संदर्भ ग्रंथ किंवा असेही काही स्रोत उपलब्ध आहेत, पण आता ह्या क्षणी घरात समजा नसेल तर इंटरनेटवरती बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळू पण शकतात. म्हणजे हे जे आपण आता केलं ते असं का बरं झालं किंवा ह्याच्या मागची थिअरी काय होती. आणि काही वेळेला करायला खूप सोप्या गोष्टींची थिअरी मात्र खूप कॉम्प्लिकेटेड असू शकते. म्हणजे त्याच्या मागे खूप जास्त गुंतागुंतीचं फिजिक्स आहे किंवा गुंतागुंतीचं कुठलं तरी शास्त्र आहे असं असू शकतं. तर मे बी आता ते मूल ती कृती करू शकतं पण ती थिअरी समजू नाही शकत. तर असंही हरकत नाहीये. म्हणजे आता ती कृती केली, निरीक्षण केलं, प्रश्न विचारले, विचार सुरू झाला आणि उत्तरं थोडी नंतर मिळाली तरी हरकत नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं तर मग ह्या कृती अर्थपूर्ण होऊ शकतात. शाळेत आता ज्या पालकांना होमस्कूलिंग करायचंय त्यांना तर हे करणं भागच आहे की शिक्षक की भूमिकेत जाणं. पण आता समजा लॉकडाऊनच्या निमित्ताने असं आहे की बाबा एरवी तसं त्यांचं पिंड नाही आहे, पण आता मुलं घरी आहेत आणि आयदर त्यांना ऑनलाईन करायचं नाहीये किंवा करता येत नाहीये, तर काय उपाय असू शकतात. म्हणजे आता पुन्हा एक आमच्या शाळेपुरतं बघायचं झालं तर आम्ही काय करतोय की ज्या थोड्याशा अशा गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओज करून किंवा त्याचं स्पष्टीकरण देणारं असं साहित्य पाठवून मुलांना ते समजेल असं बघतोय. पण समजा ह्या कशात सहभाग नसेल घ्यायचा तर मगाशी मी म्हणलं तसं थोडं स्वतः करायला लागेल, प्रोएक्टिव्हली स्वतः शोधून मुलांना सांगणं. शाळांच्या पातळीवर जिथे शक्य आहे की बाबा शाळा सुरू करणं शक्य नाहीये पण आठवड्यातनं एकदा, 10 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा असं पालक शाळेमध्ये येऊ शकतात, तर
तिथे हे काही मित्र शाळांनी पण केलेलं आहे की कृतीपत्रिका बनवून द्यायच्या किंवा रोजचा एक गृहपाठ पाठ्यपुस्तकावर आधारित किंवा घरच्या घरी थोड्या मदतीने पालक करू शकतील असे 8 दिवसाचे गृहपाठ 1 ते 8 क्रमांक घालून दिलेत आणि ते देण्यापुरते पालक शाळेत आलेत आणि त्यांना काही समजलं नसेल तर समजावून सांगितलंय आणि मग ते घरी मुलांचं करून घेतायत. किंवा वाचनालयातली पुस्तकं किंवा काही खेळणी हे पण ठराविक वारंवारितेने शाळेतनं येऊन घेऊन जातायत. म्हणजे हे त्या थिअरीचं उत्तर नाहीये, पण ऑनलाईन नसेल तर काय करू शकतो ह्याचं थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करते. थिअरीच्या बाबतीत मी म्हणलं तसं ह्या गोष्टी मला आता मी आधी बोलले त्या मला दिसत आहेत. शाळा सुरू होईपर्यंत प्रत्यक्ष हे सगळे उपाय आपल्याला करायचे सगळ्या पातळीवर सगळ्यांच्या सहभागाने. एक शेवट आपण थोडस शेवटाकडे येतो, अगदी शेवटची 10-8 मिनिटं आहेत. त्याच्यात वर्षा मॅडम साठी एक प्रश्न की आत्ता जिथे शाळा सुरू नाहीत आपण ऑनलाईनचा पर्याय स्वीकारलाय, अनेक वर्ग स्थलांतरित आहेत झालेले आणि ती मुलं इथून तिकडे दुसऱ्या गावात आणि अशी गेलेत, तर त्यांच्या शोधासाठी किंवा त्यांचं आता स्टेटस काय आहे, त्यांना हे शिक्षणापर्यंत पोहोचतायत का, यासाठी आपण काय करतोय? नाही, बरोबर आहे. आता जर आपण बघितलं तर पुष्कळशी लोक गावी गेलेली आहेत, त्यामुळे स्थलांतरित झालीत, काही लोक इतर राज्यामध्ये गेलेली आहेत. पाठ्यपुस्तकं देत असताना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की समजा एखादं पाठ्यपुस्तक एखाद्या विद्यार्थ्यांकडे गेलं नाही त्याचं कारण आम्हाला पाहिजे. एक तर ते गावी गेलेले आहेत का किंवा मग ते इतर स्टेटमध्ये गेलेले आहेत का. आपण एक सांगितलेलं आहे की आपल्याकडे बालरक्षक आहेत आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही 2 गोष्टीवरती फोकस करतोय की एक जे विद्यार्थी जे मायग्रेट झाले पालकांबरोबर त्यांच्या म्हणजे स्थलांतरित झाले अशा विद्यार्थ्यांना आपण सांगतोय की आता तिथल्या असलेल्या शाळेमध्ये असलेल्या तिथल्या शिक्षकांनी म्हणा किंवा तिथल्या मुख्याध्यापकांनी म्हणा किंवा त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीने अशा विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करायचे. सुरुवातीला प्रथम त्यांच्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकं त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायची. त्याच्यामध्ये आम्ही एक पर्याय असा पण सांगितलं की आता समजा तुमच्याकडे आता साधारणपणे एवढे विद्यार्थी तेवढे पाठ्यपुस्तकं पाठवलेली. समजा तुमच्याकडे स्थलांतर आलेले विद्यार्थी असतील तर तुमच्या गावामध्ये समजा तुम्हाला सेकंड हँड पुस्तकं कोणाकडून मिळाली तर ती सध्या तरी उपलब्ध करून द्या. त्याच्यानंतर त्यांची संख्या आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला बालभारतीच्या माध्यमातून तेवढी नवी कोरी पुस्तकं उपलब्ध करून देऊ. म्हणजे आपण त्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे शाळा सुरू झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना समजा तिथे शाळेत जायचं असेल तर तिथे शाळेत घेतलं पाहिजे. त्यांना शालेय पोषक आहार जो आहे तो त्या विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे. त्यामुळे आपण पूर्णपणे फ्लेक्झिबल ठेवलेलं धोरण आहे की जोही विद्यार्थी स्थलांतरित झालेला आहे महाराष्ट्राच्या मध्ये कुठल्याही म्हणजे जिल्ह्यामध्ये असेल तर अशा विद्यार्थ्याला तिथल्या उपलब्ध असलेल्या गावामधली शाळा असेल किंवा तिथल्या शहरामधली शाळा असेल त्याला जाऊन त्यांना जाऊन ते भेटून त्यांनी सांगावं. आणि तिथल्या सर्वसाधारणपणे आम्ही ज्यावेळेला अभ्यास केला तेव्हा आम्ही असंच सांगितलं की स्कूल मॅनेजमेंट कमिटी आणि ग्रामपंचायत किंवा स्कूल मॅनेज कमिटी आणि महानगरपालिका त्याचे मग बोर्ड ऑफिसर किंवा इतर असतील यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. कारण आज तुम्ही जर बघाल तर ग्रामीण भागामध्ये मी स्वतः बघितलं की समजा कोणी बाहेरून गेलं तर त्यांच्याकडे नोंद आहे की बाहेरून कोण आलं, त्यांच्याबरोबर किती आलेत, मग ते क्वारंटाईन करतात त्यांना सर्वसाधारणपणे 7-8 दिवस. मग त्यांच्याकडे ती नोंद असते की विद्यार्थी किती आलेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी लागणारी पुस्तकाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्कूल मॅनेजमेंट कमिटीची असणारे, तिथल्या शिक्षकांची असणारे, त्यांना बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी तिथे असते पाहिजे. अशा तऱ्हेने आम्ही सध्या प्लॅनिंग केली जी स्थलांतरित मुलं त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तकं उपलब्ध करणं, त्यांच्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन उपलब्ध करून देणं, बाकीच्या जशा गोष्टी आहेत त्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. परंतु त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे तयारी ठेवलेली आहे की अशी मुलं स्थलांतरित झाली असेल की त्यांना त्यांच्या लागणाऱ्या सगळ्या सुविधा त्यांना त्या गावामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये मिळायला पाहिजे. ती व्यवस्थापन आम्ही ऑलरेडी सांगितली. एक शेवटचा मुद्दा, थोडासा एक विनंती आहे, थोडं कमी किंवा थोडक्यात श्रुती मॅडम आणि लारा मॅडम साठी. आत्ता मुलं घरी आहेत, अनेक म्हणजे खूप मोठा काळ गेलाय मुलं घरी आहेत, अजून किती जाणारे माहित नाही. कधीतरी एका टप्प्यात या मुलांना पुन्हा वर्गात बसायचंय, शाळेत यायचंय आणि त्याच्यात अनेक सवयी मोडणार आहेत. तर पुन्हा वर्गाच्या शिक्षणाकडे वळताना काय आता याच्या पुढच्या टप्प्यावर काळजी घ्यायला पाहिजे किंवा वर्ग जेव्हा सुरू होतील तेव्हा शिक्षकांनी काय करायला हवं? मला आता असं म्हणायला आवडेल की बोलू ना? हो बोला ना. की आता सुद्धा म्हणजे मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला आणि मग मार्च एप्रिल मे तर थोडं म्हणजे सुट्टीसारखं झालं. त्यावेळेला थोडेसे उपक्रम सुचवले होते पण सुट्टी होती. मग जून पासून आता जेव्हा काम पाठवायला सुरुवात केलंय की आठवड्यातनं 3 वेळेला काम येणार आहे किंवा इतरही शाळांचं काहीतरी एक रिदम आहे की ज्याच्यातनं मुलांपर्यंत शाळा पोहोचते आहे. तर
पालकांना आता आम्ही हेच सांगतो आहोत की काहीतरी एक वेळापत्रक, म्हणजे जे सगळ्यांचं एकसारखंच नसेल, कारण घरची परिस्थिती आता वेगवेगळी आहे. काही पालकांचं घरनं काम आहे, काही पालकांना बाहेर जावं लागते, पण एक वेळापत्रक मुलाबरोबर आखून घेतलं तर थोडस एकदम जे दिशाहीन किंवा असं आता अनिश्चितता आहे त्याला थोडं कंटाळवाणं जे झालेलं आहे त्याला एक दिशा येईल, आकार येईल. त्याच्यामुळे एक वेळापत्रक आखून घ्या मुलाबरोबर. त्याच्यातनं एक थोडीशी सुरुवात होईल की बाबा शाळेचं काम आलं की ह्या वेळात मी करणार आहे, हे करणार आहे, इतक्या वाजता उठणार आहे, असं सगळं ती सुरुवात होईल. आणि प्रत्यक्ष शाळा सुरू होईल तेव्हा लक्षात घ्यायला लागेल की कशा परिस्थितीतनं मुलं आली आहेत किंवा त्यांची आता मानसिकता काय आहे, आणि त्यानुसार त्यांना एका जागी बसणं अवघड जात असेल तर आधी वेगवेगळे खेळ घेणं किंवा हळूहळू त्यांना एका जागी बसण्यासाठी म्हणून काय काय प्रकारे आपल्याला उपाय काढायला लागतील ते त्याचं भान ठेवून किंवा मध्ये मध्ये ब्रेक्स देणं किंवा असं करत थोडं कलांनी घेत पण आता करायला लागणार आहे असं करत करता येईल असं वाटतंय, म्हणजे जेव्हा सुरू होईल त्यावेळेला. श्रुती मॅडम. हो, याच प्रश्नाचं उत्तर मला असं द्यावंसं वाटतंय की शिक्षण जरी आपण बोलत असलो ना तरी मेंदू आहे आपला, मेंदू आपला शिकत असतो आणि मेंदू हा कशासाठी थांबत नाही आणि कशासाठी सुरू पण होत नाही. तर तो ऑन ऑफ मोड मध्ये कधीच नसतो. मिळालेल्या अनुभवांमधनं तो कायमच पुढचं शिक्षण घेत असतो. त्यामुळे आताही मुलांचे मेंदू थांबलेले नाहीच आहेत, मुलांचे मेंदू चालू आहेत. आणि मी तर म्हणते की जसे की खेळण्याचा अनुभव, एखादा प्रयोग करण्याचा अनुभव, एखाद्या लग्न समारंभाला जाण्याचा, मजा करण्याचा, पिकनिक करण्याचा हा जसा एक अनुभव तसाच क्वारंटाईनचा एक अनुभव म्हणून मुलांनी आता स्वीकारलेला आहे. मुलांच्या मेंदूनी तो एक अनुभव घेतलेला आहे की घरी बसून कसं वाटतं. त्यामुळे हा एक अनुभव आहे त्यांच्यासाठी, इतर अनेक अनुभवांसारखा हा एक अनुभव. काही चांगले अनुभव असतात, काही वाईट अनुभव असतात, त्यातला हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आपण घेतला. जेव्हा मुलं परत शाळेतनं, जेव्हा मुलं परत बाहेर पडायला लागतील, शाळेत जायला लागतील, तेव्हा हा मेंदू इतका सक्षम असतो की नव्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो स्वतःला व्यवस्थित घेऊन जातो. त्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. ती तो गुण आपल्या मेंदूमध्ये असल्यामुळे कुठलाही अनुभव आला तरी सुद्धा त्याला जाण्याची एक तयारी आपली असते आणि मुलांची ती आहे. त्यामुळे तो एक अनुभव म्हणून आपण स्वीकारूया आणि पुढे जाऊया. आपण अशी आशा करूया की लवकरच आपण सगळ्या एका सुस्थित परिस्थितीकडे येऊ. सगळे खूप सारे प्रश्न आलेत, सगळ्यांची उत्तरं याच्यात देणं शक्य नाही. काही पालकांचा आहे, मुख्यत्वे शुल्कावरचे प्रश्न आहेत, पण थोडंसं मी सगळ्या पालकांना पण सांगते आत्ताचा विषय थोडा वेगळा आहे, त्यामुळे शुल्काचे प्रश्न याच्यात घेतलेले नाही. शिक्षकांनी त्यांच्या अनेक समस्या मांडल्या आहेत. वर्षा मॅडमची जर परमिशन असेल तर हे प्रश्न यातल्या काही त्यांच्याकडे आम्ही पोचवू आणि बिलकुल बिलकुल तुम्ही धोरण कृतीतून ज्यांना त्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता, परंतु दुर्दैवाने माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावरती स्टे दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण न बोलतो तुम्ही मला प्रश्न जे आहे ते पाठवून द्या. म्हणजे आता चर्चेत उत्तरं नसली त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना मिळाली तरी येत्या काळात धोरणातून, निर्णयातून ती त्यांच्यापर्यंत पोहोचतील किंवा समस्यांवर काही उपाय मिळतील. समारोपाकडे येतो. मी आरती मॅडमना विनंती करते की त्यांनी समारोप करावा. त्यापूर्वी मी 2च वाक्य बोलली तर चालेल का? बोला. की मला खरं तर सुरुवातीलाच हे म्हणायचं होतं, पण चतुरंग चर्चेसारख्या प्रतिष्ठित मंचावरती तुम्ही अक्षरनंदन शाळेला आमंत्रित केलं आणि आमचे विचार मांडायला संधी दिली, त्याच्यामुळे तुमचे आभार मानायचे होते. ते सुरुवातीला मी म्हणले नाही म्हणून आता मानते. धन्यवाद आरती मॅडम. धन्यवाद. खरंच खूप चांगल्या पद्धतीने ही चर्चा पुढे गेली. अनेक प्रश्नांना उत्तर नक्कीच मिळाली आहेत. इथे माझ्या समोर दिसते तर 520 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 2 तास पालक किंवा शिक्षक सुद्धा तेवढ्या एकाग्रतेने ही चर्चा बघत आहेत. आणि मला खरोखरच असं वाटतं की पालकांचे काय असतील, शिक्षकांचे असतील, अनेक प्रश्न या माध्यमातून सुटले असतील, सोडवले जातील पुढच्या काळात. एवढंच आहे की आता लवकरात लवकर ही परिस्थिती निवडू देत आणि मुलांना त्या शाळेचा खराखुरा आनंद मिळावा एवढंच आपण इच्छा व्यक्त करू शकतो. आणि या चर्चेला आमचं आमंत्रण स्वीकारून तुम्ही आलात त्याबद्दल वर्षा मॅडम तुमचं, श्रुती तुमचं आणि लारा पटवर्धन तुमचं खूप खूप धन्यवाद.